सगळ्या लॉकडाऊन पिरियडमध्ये अनेक विद्यार्थ्यांना समस्या आलेल्या आहेत. पण मला आपल्याला आपल्याकडे सुद्धा बरेच विद्यार्थी आले असतील की साधारणतः अशा कोणत्या समस्या तुम्हाला या लॉकडाऊन पिरियडमध्ये फोनवरती असेल किंवा पर्सनली असेल किंवा तुम्ही आता मधात कॉलेजमध्ये जात असेल त्यावेळेस विद्यार्थी तुम्हाला भेटायला काही आले असेल, फिजिकल डिस्टन्स ठेवून त्यांनी विचारलं असेल, तर अशा काही उदाहरणं आपल्याला या बाबतीमध्ये देता येईल काय, जेणेकरून तुम्हाला विचारलेले प्रश्न आणि आतापर्यंतचे आपले सगळे जे समुपदेशक होणार आहे, काउन्सिलर होणार आहे, अशा काउन्सिलरना जे प्रश्न भेडसावतील तर त्यांना असं वाटायला पाहिजे की आपण जे पठाण सरांनी आपल्याला सांगितलं होतं, अरे तोच तर हा प्रश्न आहे, हा विचारून राहिला. तर तशा प्रकारचं आपल्याला काउन्सिलिंग करण्यासाठी त्यांना मोटिवेट आपल्याला करता येईल. तर असे काही उदाहरणं देऊन आपण या प्रसंगी सांगावं अशी आपल्याला विनंती. हो सर, सध्या ज्या पद्धतीनं आम्ही या कोविड-19 मध्ये बघतोय, तर एक सामान्य समस्या ज्या विद्यार्थ्यांमध्ये असो किंवा बाकीच्या लोकांमध्ये असो, त्या अशा जाणवत आहे की ह्या सर्व प्रॉब्लेममुळं, म्हणजे ह्या कोविड-19 किंवा लॉकडाऊनच्या कार्यकाळामुळं एका प्रकारचं जी दैनंदिनी आहे ती बदललेली आहे. आणि ज्या विद्यार्थी असतील यांचा जसा दररोजचा वेळ मित्रांमध्ये जायचा किंवा वेगवेगळ्या प्रकारात तो जायचा, तो कुठंतरी थांबला आहे. आणि याचा एक साईड इफेक्ट म्हणावा किंवा नामुष्की म्हणावी, त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऍडिक्शन, मग मोबाईल ऍडिक्शन असेल किंवा इतर अजून काही सिरियल्स असतील किंवा आपण वेब सिरीज असो, यात ते खूप जास्त पद्धतीनं इन्व्हॉल्व्ह झालेले आहे. आता याचा परिणाम कसा होतोय बघा सर, की बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये चिंतावृत्ती खूप वाढत आहे. त्यांच्यात चिंता दिसत आहे, ते खूप परेशान आहे, त्यांच्यामध्ये चिडचिडपणा झालेला आहे. आंतरवैयक्तिक संबंधामध्ये बऱ्याचशा म्हणजे बिघाड या ठिकाणी तर जाणवत आहे. कारण की एक आयसोलेशन मध्ये असल्याचं जो फिलिंग आहे, त्या फिलिंगमुळं विद्यार्थ्यांमध्ये एका प्रकारचं जे मूड स्विंग आहे, ते मूड स्विंग त्याच्यामध्ये तर आपल्याला म्हणजे बघायला भेटतात. आता विद्यार्थ्यांना आपण सामान्यतः फक्त इतकंच म्हणजे लिमिटेड ठेवू शकत नाही की परीक्षाचं काय त्यांना आतापर्यंत काही कळत नाही, काय होणार आहे काय नाही, ह्यापुरतच त्यांच्या समस्या मर्यादित नाही. कारण की त्यांचं एकूणच पूर्ण लाईफ या ठिकाणी तर बदललेलं आहे. आणि ह्या बदललेल्या लाईफमुळं बऱ्याच जणांना ह्या ऍडिक्शन संदर्भातल्या समस्या जाणवत आहे. बरेच जण ज्याला आपण प्रॉब्लेमॅटिक गेमिंग असेल ते सुरू झालेलं आहे, प्रॉब्लेमॅटिक सोशल मीडिया यूज सुरू झालेला आहे. मग घरात चिडचिड निर्माण होत आहे, मित्रांना तर तसं भेटता येत नाही, परंतु जे काही समस्या आहे ह्या भावना संदर्भात, भावनिकरित्या अस्थिरतेची जाणीव बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये आहे, ज्याला ऍड्रेस करणं सध्याच्या परिस्थितीला खूप महत्वाचं आहे. सर, बारवत सरांचा एक प्रश्न आलेला आहे. इफ द पेशंट आफ्टर काउन्सिलिंग कमिट सुसाइड, देन विल द ब्लेम विल बी ऑन काउन्सिलर. चॅटबॉक्स मध्ये क्वेश्चन आहे सर. अच्छा, नाही, यामध्ये जे आहे की एखाद्या विद्यार्थ्याला आपण समुपदेशन केलं आणि नंतर त्यांना आत्महत्या केली, तर याचा आरोप आपल्यावर होईल का, असा प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे. खरं तर या ठिकाणी जर आम्ही महाविद्यालयीन स्तरावर समुपदेशन करण्याचं याविषयी जर आम्ही बोलत असो, तर सुरुवातीलाच बऱ्याचशा रिसोर्स पर्सनने या संदर्भात सूचना अशा दिलेल्या आहेत की ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या समस्या आहे त्या समस्याचं आकलन करून ह्या समस्या आम्ही सोडू शकतो का. जर सोडू शकत असेल तर आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करायला हरकत नाही. परंतु आत्महत्या करण्यापर्यंतच्या जर समस्या असेल तर तो नक्कीच आहे तर महाविद्यालयीन स्तरावरील जे समुपदेशन केंद्र आहे त्यावरती ते निश्चितच आहे तर त्यावर उपाय केला जाणार नाही. मग अशा वेळी तर तो जो समुपदेशक आहे त्यांना वेळेतच ह्या समस्याचं त्याला लक्षात आल्यानंतर त्यांना चांगले सायकेट्रिस्ट असेल किंवा मेंटल हेल्थ केअर सेंटर असेल त्या ठिकाणी त्याला रेफर केलं तर ही समस्या मला असं वाटतं उद्भवणार नाही. आणि जर तो विद्यार्थी असेल किंवा सल्लार्थी असेल, तो एखाद्या काउन्सिलिंग सेंटरमध्ये गेलेला आहे आणि त्यानंतरही त्यांना समजा आत्महत्या केली आहे, तर त्याचा जो ब्लेम आहे
तो डायरेक्टली आपण ज्याला म्हणू की जे त्या काउन्सिलिंग करत असतात किंवा त्याचा मानसोपचार करत असतात त्यांच्यावर येणार नाही. असं बऱ्याचशा केसेस मध्ये तर हे आपल्याला बघायला पण भेटलेलं आहे. म्हणून माझं या निमित्तानं सगळे जे समुपदेशक आज या ठिकाणी आहेत त्यांना एक विनंती पण आहे की आम्ही महाविद्यालयीन स्तरावरती जे समुपदेशन करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये तर समस्याचं किती तीव्रता आहे ती समस्याची आम्ही अगोदर जाणून घ्यावं आणि त्यानंतर जर आम्हाला या सगळ्या गोष्टीची तीव्रता लक्षात आली तर आम्ही त्याला चांगले सायकॅट्रिस्ट असतील किंवा चांगले मेंटल हेल्थ केअरचे जे सेंटर असतील त्या ठिकाणी त्यांना रेफर करावं. आम्ही या ठिकाणी फर्स्ट एड करणार आहोत इतकं आम्ही लक्षात ठेवावं. नंतरचा प्रश्न आहे सर डॉक्टर वेदप्रकाश डोणगावकर सरांचा. नियमानुसार महाविद्यालय स्तरावर निवड होणाऱ्या शिक्षकाला समुपदेशक म्हणता येईल का? चॅटबॉक्स मध्ये क्वेश्चन आहे. आता बघा आम्ही समुपदेशकांची व्याख्या केली याच्या व्यावसायिकते संदर्भात बोललो. खऱ्या अर्थानं हा कुठंतरी आमचा म्हणजे ती जी आमची मर्यादा आहे त्याचं तात्पुरतं उत्तर काढण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे आम्ही जे सध्या समुपदेशन करतोय खऱ्या अर्थानं बऱ्याच वर्षापासून हा एक मुद्दा खूप जाणवतोय की प्रत्येक शाळेमध्ये एक स्कूल काउन्सिलर असला पाहिजे, नंतर महाविद्यालयात तो असला पाहिजे. तो नाही म्हणून काहीतरी पर्यायी व्यवस्था तात्पुरती व्यवस्था आम्ही करत आहोत. तर मला असं वाटतं की हा जो निर्णय असेल किंवा या ज्या पॉलिसी मेकिंगच्या गोष्टी आहे हे एकदा कायद्यानुरूपी किंवा शासनाच्या माध्यमातून प्रत्येक महाविद्यालय असतील प्रत्येक कॉलेजेस म्हणजे शाळा असतील या ठिकाणी एक स्कूल सायकोलॉजिस्टची एक पद त्या ठिकाणी निर्माण करायला हवं जी की आज काळाची गरज आहे. ती नाही त्या कारणामुळे आम्ही या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. कुठंतरी आम्ही आता बघतो की कोविड सेंटर्स उभारल्या जातात तर ते काय परमनंट नाहीये. म्हणजे ते नाही आमच्याकडे ती सुविधा त्या कारणामुळे आम्ही तितकी बेडची व्यवस्था करतोय. हा कोविड गेल्यानंतर त्या बेडची व्यवस्था नक्कीच निघून जाणार आहे. परंतु अपेक्षा अशी राहणार आहे की आमचं इन्फ्रास्ट्रक्चर त्या पद्धतीने डेव्हलप व्हायला हवं. म्हणून मला असं वाटतं की हा जो एक शिक्षक त्या ठिकाणी निवडणार आता जसं की मानसशास्त्राचाच प्राध्यापक का असेना त्यांना थोडी ट्रेनिंग घेतलेली आहे की त्याने स्पेशलायझेशन काउन्सिलिंग मध्ये केलेलं आहे म्हणून त्याला काउन्सिलर म्हणायचं. तोही तुमच्यासारखा एक सामान्य शिक्षक आहे. फक्त फरक त्यात आणि तुमच्यात इतका आहे की त्यांना त्या दोन गोष्टी ज्या आहे अभ्यास करताना वाचलेला आहे त्याच्या कानावर त्या पडलेल्या आहेत. त्याला कुठंतरी वाटतं की हा माझ्या विषयाशी संबंधित आहे म्हणून त्याकडे तो जास्त आकर्षित होतो. आता या ठिकाणी ज्या पद्धतीनं एका क्लिनिकल फील्डमध्ये किंवा काउन्सिलिंग सेटअप मध्ये काम करणारा जो काउन्सिलर असतो त्याची तुलना जर एका सायकोलॉजीच्या प्राध्यापकासोबत जरी तुम्ही केली तर तो कितीतरी सरस असतो कारण की तो त्या क्षेत्रातला तज्ज्ञ असतो. या ठिकाणी ही मर्यादा आम्हाला लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे की जरी आम्ही मानसशास्त्रात शिकवत असो तर आम्ही कुठंतरी त्याचं प्रशिक्षण घेतलेलं नाहीये. आमचे स्पेशलायझेशन जर काउन्सिलिंग मध्ये नाहीये तर आम्हाला काउन्सिलर म्हणून घ्यायचा काही अधिकार नाही. तसंच जे शिक्षक आहे ज्यांनी म्हणजे आता ही काउन्सिलिंग ट्रेनिंग जरी घेतली ते जरी त्या ठिकाणी महाविद्यालयामध्ये काउन्सिलिंगचं काम करतील फर्स्ट एडचं काम करतील तरी ते काउन्सिलर म्हणून स्वतःला म्हणजे एखादा तुम्ही बघा ना जर कोणी फर्स्ट एड केलेलं असेल कोणाला मलमपट्टी केली असेल तर तो डॉक्टर होईल का? नाही होणार. त्यामुळं ह्या गोष्टी मला असं वाटतं की या ठिकाणी आपण सगळ्यांनी ते क्लिअर केल्या पाहिजे आपल्या माइंडमध्ये. आमच्या बऱ्याचशा लक्षात असं येतं की जेव्हा आम्ही समाजात वावरत असतो तर काही लोक जे आहे तर खूप म्हणजे आव आणतात मी मानसशास्त्र म्हणजे आता चालता फिरता तो लोकांना बरा करणार आहे की नाही. म्हणजे असा आव आणणं हा कुठंतरी चुकीचा आहे. हे कुठंतरी तुमच्या एथिक्सला ब्रेक करतं. म्हणून जो व्यक्ती एखाद्या क्षेत्रात तज्ञ आहे त्याला तुम्ही ऍप्रिशिएशन करा. त्याला तुमच्याकडे कोणी आलं आणि तुम्हाला असं वाटलं तो तुम्हाला म्हटलं की तुमचं खूप नाव ऐकलेलं आहे आम्ही आणि आमची अशी परिस्थिती आहे मला खूप म्हणजे मी 3दा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि तो काय आता माझ्या मनातून जातच नाही मला आत्महत्या करावीशी वाटते तर तुम्ही त्याला त्या ठिकाणी ट्रीट करू शकत नाही. तुम्ही त्याला म्हणणार की ठीक आहे तू बरं झालं माझ्याकडे आला चल माझ्यासोबत किंवा मी तुला पाठवतो या डॉक्टरांकडे जा या सायकेट्रिस्टकडे जा या क्लिनिक मध्ये जा आणि त्या ठिकाणी त्याचं ट्रीटमेंट होईल. म्हणून ह्या गोष्टी आम्ही कुठेतरी माइंडमध्ये ठेवायला हव्यात जेणेकरून म्हणून या सगळ्या गोष्टीसाठीच या इथिक्स आणि कोड्स या ठिकाणी स्टॅब्लिश केलेल्या आहे या सगळ्या गोष्टीवर मर्यादा मिळवण्याकरिता.
ठीक आहे, पुढचा प्रश्न. धन्यवाद सर. पुढचा तुम्ही जे आता म्हणालात की आपण हे जे काही करतो आहोत हे फक्त बेसिक इन्फॉर्मेशन द्यायसाठीच विद्यार्थ्यांसाठी आहे आणि हो. एक आपली जी कार्यशाळा आहे ही फर्स्ट एड सारखी कार्यशाळा आहे. म्हणजे हो. त्या माध्यमातून आपण सगळे जे काही सगळ्यांचे व्हिडिओ दाखवतो आहेत आपण आता आणि त्या हो. माध्यमातून 6 दिवस जवळपास 12 सेशन आपण यामध्ये घेतोय सर. हा उद्देश हो. एक आहे की बा तो खूप त्यांनी एकदम म्हणजे जसं सायकॅट्रिक्स करतं तसं त्यांनी समुपदेशनाचं कार्य करावं हा बिलकुल आमचा उद्देश नाही. आणि म्हणून जे काही हे लोक सगळे तयार होत आहेत हे बेसिक तयार होत आहेत. म्हणजे आपण जसं म्हणालात की आम्ही फर्स्ट एड करतोय त्यांना आणि नंतर मग अजून टप्प्याटप्प्यानी जसं लॉकडाऊन जर ओपन झालं तर फिजिकली आपण ह्या कार्यशाळा घेऊन त्यांना सुद्धा हे आपण करणार आहोत आणि हा त्याच्या मागचा आमचा उद्देश आहे. डॉक्टर पंकज वसाडकर सर आपल्या एक मिनिट मी यावरती थोडस बोलून घेतो मग आणि मग मला पंकज सर, सरांना सर. तर पण ऐकायचं आहे. सर हा, तुम्ही जो प्रश्न या ठिकाणी विचारला किंवा मांडला तो हो. अगदी खरा आहे. हो. बरेचसा जर आपण डेटा उचलून बघितला तर मोठमोठाले अपघात झाल्यानंतर त्यांना फर्स्ट एड मुळे ते वाचले असा खूप मोठा डेटा आहे. आणि आम्ही या ठिकाणी समुपदेशक निर्माण व्हावेत किंवा महाविद्यालयांमध्ये एक कक्ष निर्माण व्हावे जेणेकरून त्या महाविद्यालयामधील जे विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी त्यांचं समुपदेशन होईल किंवा त्यांच्या ज्या छोट्या छोट्या समस्या आहेत त्या दूर केल्या जातील. आता ते जे कक्ष त्या ठिकाणी उभारणार आहे जसे की लॉकडाऊन उघडल्यानंतर ते विविध कार्यक्रम घेतील, विविध उपक्रम करतील, त्या माध्यमातून एक अवेअरनेस वाढेल. ही एक खूप चांगली गोष्ट आहे किंवा एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे ती आम्हाला करायची या माध्यमातून या कार्यशाळेच्या माध्यमातून. फक्त मला जेव्हा इथिक संदर्भात किंवा आव्हाना संदर्भात जेव्हा मी बोलतो किंवा मी या विषयावरती जेव्हा माझं मत मांडतो त्यामध्ये हे मत मांडणं यामुळं आवश्यक आहे सर, कारण की बऱ्याच प्रमाणात जो लेबलिंग आम्हाला झालेले असतात समुपदेशक असेल, काउन्सिलर असेल, डॉक्टर असेल, तर या लेबलिंग झाल्यानंतर किंवा ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला म्हणजे आम्हाला ओळख निर्माण झाल्यानंतर कुठंतरी आमच्यामध्ये जो प्रामाणिकता आणि त्या पद्धतीचे आमच्या मर्यादा लक्षात घेऊन आम्ही करायचे जे काम आहे त्याचं बऱ्याच ठिकाणी उल्लंघन होतं आणि याचा दुरुपयोग पण खूप होतो. म्हणून या कारणामुळं जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांनी ही गोष्ट आजच तर आपल्या माइंडमध्ये एक भक्कम फिट केली तर येणाऱ्या काळांमध्ये त्यांचं खूप छान पद्धतीनं याचं आयोजन राहील किंवा त्यांचा जो काउन्सिलिंग सेंटर त्या ठिकाणी उभारल्या जाणार आहे खऱ्या अर्थानं त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्याला दिसायला भेटेल. कारण की तो त्या क्षेत्राच्या माध्यमातून वेगवेगळे सायकॅट्रिस्टला बोलवेल, कोणाला सायकोलॉजिस्टला बोलवेल, त्या ठिकाणी कार्यक्रम घेईल आणि त्या पद्धतीचा अवेअरनेस निर्माण करण्याचा प्रयत्न करेल जो की रास्त राहील आणि तो अपेक्षितही आहे. तर वसाडकर सर. धन्यवाद. आदाब अर्ज शफीक भाई. धन्यवाद. आदाब सर. आदाब कैसे हो? मी छान आहे सर. छान आहे, छान दिसता पण छान आहात. हो आणि सर मधात इंटरप्ट करतो की हे जे आपण सगळ्या गोष्टी करतो आहोत या माध्यमातून यावरती पठाण सर बोलले यावरती मला असं वाटते आपलंही मत पंकज सर आपण मांडावं. नंतर मी पठाण सरांचे आभार मानणार आहे. तत्पूर्वी आपण सुद्धा या जे सर बोलले याच्यावरती प्रतिक्रिया व्यक्त करावी अशी माझी इच्छा आहे. डॉक्टर पंकज वसाडकर सर आपला माईक आणि व्हिडिओ दोन्ही ऑडिबल करा. हा आवाज येतोय? येतोय सुरू करा. हा शफीक भाई आदाब. पहिले तुम्हाला तर तुम्ही 4 दिवसांनी जोडलात आमच्या सोबत आणि तापकीर सर जर असतील तर त्यांना सुद्धा नमस्कार. त्यांनी अभ्यासू मत मांडलेलं आहे छानपैकी. इथिक्स आणि ज्या ज्या वेळेला नियमांची गोष्ट होतं त्यावेळेला बऱ्याच जणांचे सर तुमचा आवाज खूप फाटतोय असा म्हणजे क्लिअर नाही येत आहे आवाज. आता येतोय? नाही अजून. हा आता येतो. बरं तुम्ही माईक सोडा, हातातून माईक सोडून द्या. आता येतोय? हा आता मस्त येतोय. हा बोल. क्या बात. तुम्ही मला घराच्या बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही शिकान सर, मला असं वाटतं. तुम्ही घराच्या बाहेर काढलं. ओके बरोबर. तुम्ही जो नियमांचा आणि यांचा उल्लेख केला तो मला पटला. तुम्ही जर सुरुवातीला बघितलं असेल तर समुपदेशकाला आम्ही एक पर्यायी शब्द निवडला होता, तो म्हणजे समन्वयक किंवा हितचिंतक किंवा संवादक.
ज्या वयोगटामध्ये ही महाविद्यालयीन स्तरातली कामं करणार आहेत त्या लोकांना माझ्या मते मला असं वाटतं की समन्वयक किंवा ज्याला हितचिंतक म्हणतो ना, हा शब्द थोडा चांगला आहे. समुपदेशकापेक्षा समन्वयक म्हणा किंवा हितचिंतक म्हणा, संवादक म्हणा, जो त्यांच्याशी संवाद साधणार आहे तो. आणि वारंवार जो आपण समस्या या शब्दांचा उल्लेख करतोय त्याला आपण आणखी दुसऱ्या अँगलने बघू शकू. शफिक सर जे उत्तम आहे त्याला सर्वोत्तम करण्यासाठी सुद्धा हे केंद्र राहणार. म्हणजे फक्त ज्यांना प्रश्न आहे त्यांनाच आपण आणणार का असं नाही, तर जे उत्तम आहे त्यांना सर्वोत्तम करण्याचा सुद्धा प्रयत्न याच केंद्राच्या माध्यमातून व्हावा. कोविड-19 हे एक निमित्त आहे. नंतरचं जे आहे की शिक्षक समुपदेशक होऊ शकेल का किंवा समन्वयक होऊ शकेल का, हा खूप मोठा प्लॅटफॉर्म राहील. आपण वारंवार नमूद करतोय, तुम्हाला आठवत असेल सर, तुम्ही महात्मा फुलेच्या कार्यशाळेला नोंद घेतली होती आपण, की आपण यांना जे प्रमाणपत्र देणार आहे ते प्रमाणपत्र आहेत, कार्यशाळेचं प्रमाणपत्र आहे. दॅट आर नॉट द लायसन्स फॉर द प्रॅक्टिसिंग. लक्षात आलंय शफिक सर? दॅट आर नॉट द लायसन्स. हा, हे लायसन नाहीये, तुमच्या पाठीवर ठेवलेलं मेडल नाहीये. उलट मगाशी जसं तापकीर सरांनी म्हटलं की शाळेतनं मुलं आनंदाने बाहेर निघतात, म्हणजे मग हे काय की शाळेतनं खरं तर जड पावलं निघायला पाहिजे. समस्या केंद्र जर हे जर नाव ठेवलं आपण तिकडे वळणारच नाही. म्हणून आपण दिनेश सातंगे सरांचं डिपार्टमेंट जॉईन करून घेतलं ना, विद्यार्थी विकास. आपण त्याला विकास केंद्र पण म्हणू शकू, स्वविकास केंद्र पण म्हणू शकू. मला ब्लड शुगर आहे याचं मी काही डिस्प्ले करत नाही ना कुठे, मग माझ्या मानसिक समस्येचं डिस्प्ले झालेला आवडेल का मला? म्हणून याला पहिल्यांदा आपण समन्वयक, हितचिंतक अशा गटामध्ये बघणार होतो. आणि दुसरं म्हणजे ही काही लायसनिंगची प्रोसेस नाही आहे, तर एक वे आहे, फर्स्ट एडचा जो वे आहे तो आहे. आता याच्यात तुम्ही म्हणता तसे इथिक्स पाळल्या जातील का, गोपनीयता पाळल्या जाईल का, याचं हसं होईल का, किंवा हा प्रयोग सक्सेस होतो की नाही होत. म्हणून सर आम्ही शफिक सर एक उल्लेख करतोय, आपण प्रायोगिक स्तरावर पहिले 10 महाविद्यालयांसोबत काम करतोय. निवडक 10 महाविद्यालयांसोबत आपण पहिल्यांदा प्रातिनिधिक स्वरूपात काम करतोय प्रयोगशाळा म्हणून. आणि ती प्रयोगशाळा तुम्हाला परत जोडून 3 तासाचं यांना प्रात्यक्षिक सत्र द्यायचे आहेत. आणि मग प्रात्यक्षिक सत्रानंतर जो काही डाटा येईल, आणि आजच सकाळी आमचं बोलणं झालं पाटील सरांसोबत, आपण पॅरलल स्टडी पण करतोय. पुणे विद्यापीठ, SNDT विद्यापीठ पण हा प्रयोग करणार. आणि 2 प्रयोग झाल्यानंतर आपण बघूया की प्लॅटफॉर्मची निर्मिती काय होते. असा तो संपूर्ण प्रयास आहे. मला तुमचं बोलणं आवडलं आजचं. थोडंसं मनामध्ये खंत प्रत्येकाच्या असते. आर्किटेक्चरचे आता मसाज करणारा आणि ऑक्युपेशनिस्ट याच्यातही थोडाफार फरक आहे. साला वो मसाज वाला है और एक जन उसको पैर ठिकाणे करने वाला है. प्रत्येक कंपाऊंडर स्वतःला डॉक्टर समजतो, त्याला पर्याय नाही आहे. आता हा विषय मोठा आहे, पण तुम्ही छान बोललात, मन लावून बोललात. आणि महत्वाचं म्हणजे माझ्या मनातलं एक मी सांगतो की इथिक्सवर बोलायला तुम्हीच हवे होता आम्हाला, तुम्ही आलात. हा येस, याच्यावर स्पष्ट वक्ता हवा ना कोणीतरी बोलायला. गुळमुळीत उत्तर देणारा नाही चालणार, याच्यावर गुळमुळीत उत्तर देणारा नाही चालणार. म्हणून तुमचं पूर्ण स्वागत, पुढे सुद्धा सहकार्य राहील. इतर सहभागींना विनंती आहे, असेच जुळले राहा. आजचा 4था दिवस आहे. निवडक महाविद्यालयांमधनं निवड करण्याकरता शफिक खान पठाण सर, तापकीर सर, आम्हाला तुमची मदत लागणार आहे. प्रायोगिक स्तरावर आपण काम करू त्यावेळेला. आताही मंजुषा मॅडम मान डोलवतात आहेत, त्यांना 6 वाजले घरी जायचंय. आय नो व्हेरी वेल. हो, रोजचा वेळ होतोय, मला कल्पना आहे, पण काय तेवढं डिवोशन द्यावंच लागतं. आणि उद्याच्या विषयासाठी मी एक विनंती करतो शफिक खान सरांना आणि इतर सगळ्या जे वक्ते असतील सध्या, त्यांना वक्त्यांना सुद्धा काही पथ्य आहेत की बहुतेक कार्यशाळेच्या बाकीच्या वक्त्यांना सुद्धा आपण अटेंड करू. जसं आपण विचार करतो की सहभागींनी अटेंड करावं, तसं आता मला मगाशी बघितलं वनिताताई पटवर्धन ऑनलाईन होत्या, खूप छान वाटलं. म्हणजे माझ्या विषयांसह इतरांच्या विषयांची सुद्धा ऐकण्याची मला सवय लागली पाहिजे ना. ते छान आहे. तुम्हाला शुभदाताई ऐकतात आहेत शफिक खान सर, त्यांचा काही निरोप असेल तर तुम्हाला कळवेल. आणि पाटील सरांचं पुन्हा एकदा धन्यवाद. दिनेश सातंगे सरांचं खूप खूप धन्यवाद. हा विषय आजचा खूप छान खुलला. तापकीर सरांचं अभ्यासू मत आणि शफिक खान सरांचं रोक ठोक पठानिया मत, पठाण भाई मान गए. सो इट इज व्हेरी गुड. विश यू ऑल द बेस्ट सर. पुन्हा आमच्याशी जुळले राहा असेच. थँक्यू.
खरं तर सर हा जो आपला प्रयोग जो झाला ना, हा खूप छान झाला आणि याचं खूप यशस्वी तर राहणार आहे. कारण की त्या पद्धतीच्या प्रतिक्रिया आम्हाला वेगवेगळ्या विद्यापीठात कार्य करणारे जे प्राध्यापक आहेत त्यांच्याकडनं येत आहे. आता हा जो आम्ही इतकं छान आयोजन केलेलं आहे, नक्कीच याचा खूप चांगला उपयोग होणार आहे आणि हा प्लॅटफॉर्म खूप छान राहणार आहे. फक्त माझं म्हणजे एक मी जे बोलत असताना आता तुम्ही मला इथिक्स आणि कोड ऑफ इथिक्स दिलं तर मला त्यावरती तर बोलावे लागेल. बऱ्याच वेळेस एक उर्दू मध्ये म्हणतात बघा, नीम हकीम खत्रे जान. क्या बात नीम आहे. हकीम खत्रे जान म्हणजे नीम म्हणजे अर्धा, हकीम म्हणजे डॉक्टर, आहे की नाही, आणि खत्रे जान म्हणजे जीवाला खतरा. तर त्या पद्धतीचं आपल्या माध्यमातून होणार नाही याच आम्ही काळजी घ्यायची आहे. कारण की इतकी दूरदृष्टी असणारी विद्यापीठ पहिलं आपलं ठरलेलं आहे की आम्ही बियॉन्ड जे प्रचलित पद्धती आहे त्याच्या पलीकडे जाऊन एक सुरुवात करत आहोत. म्हणून याच्या यशस्वीतेची जी सगळी जिम्मेदारी आहे आम्हा सर्वांवरती आहे. म्हणजे तुम्ही पार्टिसिपंट असाल तर तुम्ही सुद्धा आणि आम्ही कार्यरत असणारे या विभागातले आम्ही सुद्धा. म्हणून मी सर्वांना या ठिकाणी तर खूप खूप शुभेच्छा देतो आणि सगळ्यांचे आभार मानतो. पंकज वसाडकर सरांनी जे अमूल्य या ठिकाणी महत्वाचे ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या संदर्भात पण त्यांचा आभारी आहे. या ठिकाणी इतकं सुंदर आयोजन करण्यात आलं म्हणून आयोजकांचे सर्व आयोजक सदस्यांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. सर आणि शेवटच्या दिवशी एक जोडायचं आहे तुम्हाला. एक हो. पठाण सर थोडं हो. थांबा. आमची पुरी टीम तुम्हाला दाखवतो आहे किती टीम आमची काम करत आहे. सगळ्यांना ही आमची टीम आहे बघा. तर मी पण हा. टीम मध्येच आहे. ते टीम दाखवतो थोडं असं इकडून दाखव. ही सगळी टीम आहे सर आमची. म्हणजे जवळपास 8 जण सतत सगळे आम्ही काम करतो आहे. सातंगे सर आहेत, देशमुख सर आहेत, सगळी अशी ही बडनेऱ्याच्या महाविद्यालयाची पूर्ण टीम आहे आणि हे सगळं बसून आम्ही सध्या काम करतो आहे. मुद्दामून तुम्हाला याच्यासाठी दाखवलं की थोडं जरी हे झालं तरी किती मोठं वर्क याच्या मागे राहतं. त्यासाठी हे सगळं आपल्याला आम्ही दाखवतो आहे. थँक्यू. मला असं वाटतंय की या माध्यमातून आपण ही सगळी जी आमची टीम पाहतायत निश्चित आपल्याला जे काही हे सगळं गोष्टी दिसत आहेत ते सर थोडंशानी होत नाही. खूप मेहनत घेऊन आम्ही हो, या हो. प्रसंगी करतो आहे. मी निश्चितच आदरणीय पठाण सर आणि आपले खूप खूप आभार या प्रसंगी व्यक्त करतो. आपण आम्हाला खूप चांगल्या तऱ्हेने इंटरॅक्शन सुद्धा झालं. मला तर असं वाटत होतं की मला सर असं वाटत होतं की आपण ज्या पद्धतीने या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली तर मला आपलं आडनावच चेंज करावं असं वाटतंय. मला असं वाटतंय पठाणऐवजी पैठणकर करून टाकावं. म्हणजे कोणताच हिंदी शब्द नाही, कोणताच इंग्लिश शब्द नाही आणि इतकी चांगली सुंदर आपण मांडणी केली. आणि म्हणून मला असं वाटतंय की निश्चित आपले नेहमी आमच्या विभागासोबत तर संबंध आहेत पण या माध्यमातून अजून आपण दूर करूया. नेहमी काही प्रश्न आम्हाला निर्माण होतील आपल्याला हे सगळं द्यायचं आहे. कारण आमचा म्हणजे माझा सब्जेक्ट वेगळा आहे त्याच्यामुळं मी बहुतेक वेळा इथे इन्व्हॉल्व्ह होत नाही. जवळपास 5 MA चे कोर्सेस आपल्याकडे सुरू आहेत. जवळपास 4 PG डिप्लोमा आहेत. 44 सर्टिफिकेट कोर्स आपण या विभागाच्या मार्फत चालवतो. असा प्रचंड मोठा गोष्टी ह्या सगळ्या आपण इथे या माध्यमातून करतोय सर. आणि म्हणून मला असं वाटतंय की आपण या सगळ्या गोष्टींसाठी यावं आणि या माध्यमातून एक चांगलं जे आपण पंकज सरांनी चांगलं याच्यामध्ये सांगितलं की या माध्यमातून आपण एक चांगली सुरुवात करतो आहोत. निश्चित मला असं वाटतंय की या विभागाची या विद्यापीठाचं जे इनिशिएटिव्ह घेतला त्याला खरं कारणीभूत आमचे कुलगुरूच आहेत. डॉक्टर मुरलीधर चांदेकर सर यांनी संकल्पना मांडली आणि आता हे लोन मुंबईपर्यंत जाऊन पोहोचलं. पंकज सरांनी सकाळीच मला फोन केला आणि म्हणून त्या माध्यमातून आपल्याला कसं चांगलं करता येईल याचा आपण नेहमीच विचार करूया. पुन्हा एक वेळा खूप खूप आपले धन्यवाद. नमस्कार. थँक्यू. तो सहभागी जॉईन होईपर्यंत पाटील सर आपल्यासोबत बोलतील. सर नमस्कार. पठाण सर आपल्याला
आपण जॉईन झाल्याबद्दल आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि आपल्याला माहीतच आहे की या कार्यशाळेच्या निमित्ताने आपण बरेच वर्षापासून हा जवळपास 2-3 वर्षापासून आपण कोर्स आपला सुरू आहे. आणि याच्यामध्ये MA काउन्सिलिंग अँड सायकोथेरपी आणि पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन काउन्सिलिंग अँड सायकोथेरपी असे 2 प्रकारचे आपण पहिल्या वर्षी डिप्लोमा आणि दुसऱ्या वर्षी डिग्री हे देतो आहे. या माध्यमातून या कोविड-19 मध्ये कोरोनाच्या लॉकडाऊन पिरियडमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा नाही झाल्या, विद्यार्थ्यांना घरी राहावं लागलं आणि विद्यार्थी खूप पॅनिक झाले. अशा परिस्थितीमध्ये आपण असं ठरवलं की या 7 दिवसाची जी आपली ही कार्यशाळा होते आहे, ही मानसशास्त्रीय समुपदेशन कार्यशाळा, यामध्ये प्रत्येक ग्रामीण भागामधले महाविद्यालय जे असतील किंवा शहरी भागामधले जे महाविद्यालय असतील, या महाविद्यालयाच्या परिसरामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता त्यांचे जे प्रश्न असतील ते सोडवण्याकरिता तिथे समुपदेशक एक नेमावा आणि त्या माध्यमातून त्या समुपदेशकांना आपण त्या शिक्षकांच्या माध्यमातून समुपदेशन हवं, हा त्याच्या मागचा आपला उद्देश होता. आणि म्हणून या जवळपास 12 वक्ते आपल्या या सर्व 1 तारखेपासून तर 6 तारखेपर्यंतच्या याला जॉईन होणार आहे. आणि या माध्यमातून आपलं असं लक्षात येईल की अनेक प्रकारचे प्रश्न या माध्यमातून निर्माण झालेले आहेत. आणि हे प्रश्न जे विद्यार्थ्यांचे आहेत त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर हे मिळालं पाहिजे. कारण असं की आपल्याला माहीतच आहे की अनेक प्रकारचे ग्रामीण भागामध्ये प्रश्न निर्माण झाले. सगळ्यात मोठी जे काही समस्या असेल विद्यार्थ्यांची ती म्हणजे आमची परीक्षा होते किंवा नाही. आणि हे सांगण्याचं काम आल्याबरोबर आता आमचे डायरेक्शन यायचे आहे किंवा आम्हाला काय करायचं आहे या बाबतीतलं आपण थोडंफार त्यांना जुजबी सांगू शकतो. पण यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांचं समाधान होईपर्यंत त्याला सांगण्याचं काम हे प्रत्येक महाविद्यालयामध्ये त्या विद्यार्थ्यांना झालं पाहिजे. कारण असं की त्या महाविद्यालयातला प्रत्येक विद्यार्थी हा त्या महाविद्यालयाचा स्टेक होल्डर्स आहे आणि त्या निमित्ताने तो आपले अफिलेटेड सगळे कॉलेज असल्याच्यानी तो विद्यार्थी विद्यापीठात सुद्धा स्टेक होल्डर्स आहे. आणि म्हणून या बाबतीमध्ये आपण कुठेतरी चांगल्या तऱ्हेने याचं निरसन हे झालं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण ही कार्यशाळा त्या निमित्ताने घेतलेली आहे. बरेच लोक या कार्यशाळेमध्ये सर जॉईन झाले. निश्चित मला असं वाटते की आपण आपलं आज इथे सेशन झालं, पठाण सरांचं आज इथे सेशन झालं आणि त्या निमित्ताने दुपारी आपण प्रश्नोत्तराचा तास आपण ठेवलेला होता. आणि म्हणून मी जास्त वेळ न घेता मॅडमला विनंती करेल की त्यांनी याची सुरुवात करावी. धन्यवाद. सर्वप्रथम मी सर्व सहभागींचे आणि तज्ञ मार्गदर्शकांचे या प्रश्न उत्तराच्या चर्चासत्रात मनपूर्वक स्वागत करते. आपल्या या मानसशास्त्रीय समुपदेशन कार्यशाळेचा आजचा 4था दिवस. या कार्यशाळेसाठी आम्हाला अपेक्षेपेक्षाही जास्त प्रतिसाद मिळतो आहे. तज्ञ मार्गदर्शकांचे उच्च कोटीचे मार्गदर्शन आणि सहभागींचा उत्साह यामुळेच हे शक्य झाले आहे. आजच्या पहिल्या सत्राला आपल्याला लाभलेले तज्ञ मार्गदर्शक आहेत प्राध्यापक डॉक्टर शफीक पठाण सर. उत्कृष्ट संभाषण कौशल्य असलेल्या डॉक्टर पठाण सर यांचे मी पुन्हा एकदा स्वागत करते आणि त्यांचा परिचय करून देण्याकरिता प्राध्यापक पूजा काळे मॅडम यांना आमंत्रित करते. नमस्कार. मानसशास्त्रीय समुपदेशन या 7 दिवसीय कार्यशाळेच्या 4थ्या दिवसाच्या पहिल्या प्रश्नोत्तराच्या चर्चासत्रात सर्वांचे स्वागत करते. आज आपल्याला पहिल्या सत्रात तज्ञ व्यक्ती म्हणून डॉक्टर शाफिक युसुफ पठाण सर लाभलेले आहेत. सध्या ते गव्हर्नमेंट विदर्भ इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स
अँड ह्युमॅनिटीज अमरावती येथे मानसशास्त्र विभागामध्ये कार्यरत आहे. सरांचे मानसशास्त्रामध्ये MA, MPhil आणि PhD असे शिक्षण पूर्ण झालेले आहे. शैक्षणिक क्षेत्रात शिकवणीचा सरांना 8 वर्षाचा अनुभव आहे. सोशल सायकोलॉजी आणि कॉग्नेटिव्ह सायन्स हा सरांचा रिसर्चचा विषय आहे. आतापर्यंत सरांचे 8 रिसर्च पब्लिश झाले आहे. तसेच ते ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मेंटल हेल्थ असोसिएशनच्या प्रोफेशनल बॉडीजचे मेंबरशिप सुद्धा त्यांच्याकडे आहे. नॉब दिल्ली यांचे ते लाईफ मेंबर आहेत. नॅशनल अकॅडमी ऑफ सायकोलॉजी इंडियाचे ते सुद्धा मेंबर आहेत. रामनुजान इमर्जिंग यंग सायकोलॉजी अवॉर्ड बाय नॉब दिल्ली हा त्यांना प्राप्त आहे. असा सरांचा परिचय मी थोडक्यात देण्याचा प्रयत्न केला आहे. सरांबद्दल सांगण्यासारखे भरपूर काही आहेत, पण आता मी तज्ञांचा वेळ हा खूप महत्वाचा आहे म्हणून बाकीचे सूत्रे मंजुषा मॅमकडे सोपवत आहे. हॅलो. आता येतोय सर? आता येतोय. पहिला प्रश्न आलेला आहे, न्यायदान न करण्याचे तत्व, त्याबद्दल थोडे सांगावे. अच्छा, मी सर्वप्रथम या ठिकाणी सर्वांचं या चर्चासत्रात स्वागत करतो. सर्वप्रथम संत गाडगेबाबा अमरावती आयोजित हे मानसशास्त्रीय समुपदेशन कार्यशाळा याकरिता अतिशय दूरदृष्टी ठेवणारे माननीय कुलगुरू खांडेकर सर, तसेच संचालक आजीवन अध्ययन विस्तार विभाग डॉक्टर श्रीकांत पाटील सर, माननीय संचालक विद्यार्थी विकास संत गाडगेबाबा सर, या विभागातील कार्यरत असणारे खूप सक्रिय असे स्टाफ मेंबर, सुरुवात करण्यावर सॉरी सर, इंटरप्ट करतोय. आपला व्हॉइस क्रॅक होतोय सर, थोडं नेटवर्कच्या बाबतीत पाहता येईल. म्हणजे आम्हा सगळ्यांना आपला आवाज क्रॅक होतोय म्हणून समजायला थोडं कठीण जातंय सर आपण काय बोलतोय. अच्छा, आता येतोय सर, आता येतोय सर. येतोय. हा सर, आता येतोय. तर सर्वप्रथम आयोजकांचं खूप आभारी आहे. आम्हा सर्वांना आता येतो ना सर आवाज? येस सर, तर क्रॅक होतोय थोडा, नेट क्रॅक होतोय सर, क्रॅक होतोय. आवाज येतोय ना? आवाज येतोय सर, पण थोडं मदत क्रॅक होतोय. थोडं नेटवर्क आपलं एकदा चेक करताय. हा, नेटवर्क प्रॉब्लेम आहे तो. अच्छा, मला असं वाटतं आवाज हॅलो. हा, तसा सर तुमचा ऑडिओ क्लिअर आहे. थोडा नेटवर्कचं कंजक्शन मुळे जो ब्रेक होतो ना, तर तसा होतो ऍक्च्युली. तुमचा आवाज क्लिअर आहे तसा पाहिला. अच्छा, येस सर. आता येतोय ना सर, बोलू? हा, प्लीज सर, प्लीज कंटिन्यू सर, प्लीज. तर या प्रश्नोत्तराचं सेशन सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम मी या विषयासंदर्भातलं थोडीशी सारांश रूपी माहिती या ठिकाणी चर्चेकरता घेत आहे. मला या ठिकाणी खूप अभिनंदन यामुळं करावंसं वाटतं की या कार्यशाळेतून 2 उद्दिष्ट
खूप महत्वाची पूर्ण झाली आहे. एक जे सहभागी या कार्यशाळेकरता जे आणि उत्तम प्रकारचे या ठिकाणी पठाण सर, सर माझा आवाज ऐकायला येतोय आपल्याला? पठाण सर, पठाण सर आवाज येतोय मला? हॅलो पठाण सर, सर तुमचा ऑडिओ म्यूट दिसतोय इथून पठाण सर. हॅलो पठाण सर, आपला व्हिडिओ पॉज झालाय आणि ऑडिओ बंद झाला. सर तुम्ही म्यूट अनम्यूट तर सध्या पॉज ठेवा, एक मिनिट. हॅलो पठाण सर, माननीय पठाण सरांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईपर्यंत डॉक्टर तापकीर सर आपल्यामध्ये उपलब्ध झालेले आहेत, मीटिंगला जॉईन झाले आहेत. तर मी आयोजकांची परवानगी घेऊन, माननीय संचालकांची परवानगी घेऊन तापकीर सरांना विनंती करतो की त्यांनी सेशन पुढे चालवावं, जोपर्यंत पठाण सर आपल्याला कनेक्ट होतील. तत्पूर्वी माननीय तापकीर सरांचा परिचय देण्यासाठी मी सविता मॅडमला इन्व्हाइट करतो. नमस्कार, मी सविता सोनवणे,
नमस्कार, मी सविता सोनोनी. आपल्या या कार्यशाळेचे आजचे दुसरे सत्रात मी स्वागत करते. आज आपणास मार्गदर्शक म्हणून डॉक्टर दत्तात्रय तापकिरे सर लाभलेले आहे. त्यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास सर SSR कॉलेजचे प्राचार्य म्हणून कार्यरत होते. नुकतेच ते सेवानिवृत्त झाले. त्यांनी BSc केमिस्ट्री मधून केलेले आहे, BA इंग्लिश मधून, MA इंग्लिश, B.Ed इंग्लिश आणि हिंदी मधून झालेला आहे. M.Ed, MPhil, PhD यामध्ये पण सरांचे एज्युकेशन झालेले आहे. तसेच त्यांनी विविध शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, शैक्षणिक संस्थांमध्ये संशोधन आणि मार्गदर्शक म्हणून कार्य केलेले आहे. महाराष्ट्र शिक्षण सेवा यामध्ये शिक्षण अधिकारी म्हणून सुद्धा काम केलेले आहे. सरांनी SNDT कॉलेज ऑफ एज्युकेशन पुणे येथे प्राध्यापक आणि संशोधक म्हणून मार्गदर्शन केलेले आहे. तसेच सरांनी विविध विषयावर अनेक व्याख्याने सुद्धा केलेले आहे. अनेक शैक्षणिक चर्चासत्र, परिषदा आणि कार्यशाळांमध्ये सुद्धा सहभाग असतो. काव्य लेखनाचा सरांना छंद आहे. मूल्य शिक्षणावर कथाकथन सुद्धा सर करतात. त्यानंतर आकाशवाणीवरील प्रौढ शिक्षण आणि निरंतर शिक्षण या विषयावर सुद्धा सरांचे व्याख्यान होतात. मराठीतून इंग्रजीत आणि इंग्रजीतून मराठीत अनुवादन सुद्धा सर अनुवादन करतात. तसेच विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संस्थांमध्ये सदस्य, समन्वयक, सचिव, संपादक अशा 20 पदांवर सर कार्यरत आहे. सरांनी काही पुस्तकेही प्रकाशित केलेले आहेत. त्यामध्ये शैक्षणिक तत्वज्ञान, शैक्षणिक मानसशास्त्र, शैक्षणिक व्यवस्थापन, पर्यावरण शिक्षण, सृजनशील शिक्षण, आध्यात्मिक बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर 25 पुस्तकांचे लेखन व सहलेखन सरांनी केलेले आहे. सरांचा परिचय असून याचे सूत्र सांभाळण्याकरता मी मंजू मॅमला आणतो. धन्यवाद सविता मॅम. प्रगल्भ बुद्धिमत्ता लाभलेले आणि कुठलाही विषय नाविन्यपूर्ण पद्धतीने हाताळणारे प्राध्यापक डॉक्टर तापकीर सर यांचं मी या ठिकाणी स्वागत करते आणि जास्त वेळ न घालवता आपल्या प्रश्न उत्तरांच्या सत्राला सुरुवात करते. ज्यांना कुणाला प्रश्न विचारायचा आहे त्यांनी चॅटबॉक्स मध्ये टाकला तरी चालेल. काही तांत्रिक अडचणीमुळे आपण दुसऱ्या सेशनचे प्रश्न उत्तर घेतोय. प्रश्न आहे, अध्ययन प्रक्रिया सुकर होण्यासाठी ऑनलाईन टीचिंग कितपत योग्य आहे? आवाज येतोय सर? प्रश्न ऐकू आला. माझा आवाज येतोय का आपल्याला सगळ्यांना? हॅलो. हो सर. हो सर. हो. नमस्कार सर्वांचं, मनापासून नमस्कार. सगळ्यांचे स्वागत करतो. आदरणीय पाटील सर, नंतर वनिता मॅडम, मंजुषा मॅडम, सर्वांचं स्वागत. ज्यांनी माझा परिचय करून दिला, सविता मॅडम, सगळ्यांचं मी आभार मानतो. आणि मला खूप आनंद झाला यात सहभागी होण्यासाठी. माझी व्याख्यानं मी पाठवली होती, आपण ऐकली असतीलच. आणि आता प्रश्नोत्तरांचे बद्दल चर्चा करायला मला आवडेल. पहिला प्रश्न आलेला आवडला की अध्ययन प्रक्रिया ही सुकर करण्यामध्ये ऑनलाईनचा कितपत वापर होईल. याच्यावर माझं पहिलं मत असं की एक शिक्षक जर त्याच्या अध्ययन प्रक्रियेमध्ये मनापासून रममाण होणारा असेल तर तो कुठल्याही तंत्राचा उत्तम वापर करू शकतो. त्यामुळं अमुक तंत्रामुळे ते सुकर होईल का नाही असं न म्हणता इथं शिक्षक महत्वाचं आहे माझ्या दृष्टीने. शिक्षकाचे व्यक्तिमत्व, शिक्षकाला सगळं तंत्रज्ञान वापरायची इच्छा, त्याचं आशय ज्ञानावर असलेलं प्रभुत्व आणि सगळ्या पद्धती आणि तंत्र वापरण्याची इच्छा असणं हे अतिशय महत्वाचं आहे. ह्या सगळ्याचा विचार करता ऑनलाईनने अगदी खरोखरीच निश्चितपणे ते अध्ययन सुकर करता येईल. पण मी माझ्या व्याख्यानात म्हणाला तसं हे दोन्हीची सांगड आपल्याला घालत राहावी लागेल. आता तात्पुरता काळ, आपल्या काळाची गरज म्हणून आपण ऑनलाईन अध्ययन किंवा डिजिटल अध्ययनाला महत्व देत आहोत लॉकडाऊनचा पिरियड म्हणून. पण नंतर मात्र आपल्या नेहमीच्या कारकिर्दीमध्ये, अध्ययन अध्यापन कार्यामध्ये आपल्याला ऑनलाईन आणि ऑफलाईन याची खूप चांगली सांगड घालणं आवश्यक आहे. तर ऑनलाईनचा निश्चित उपयोग करून घेता येईल. त्याचा आणखी फायदा म्हणजे आपल्याला स्वयं अध्ययनाला प्रेरित करता येईल. एक तर काळाची गरजच एवढी महत्वाची आहे की इतकं उत्तम तंत्रज्ञान प्रगत झालं असताना त्यापासून आपण आपल्या विद्यार्थ्यांना वंचित ठेवू शकत नाही. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांनाही कळलं पाहिजे की कायम ऑफलाईन नको,
शिक्षकाच्या समोर बसून शिकावं तसंच तोच शिक्षक आपल्याला तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रकट होऊ शकतो. तो आपल्याला स्क्रीनवर दिसू शकतो, त्याचा आवाज आपल्याला स्क्रीनवर ऐकू येतो, त्याचं चित्र स्क्रीनवर दिसतं, त्या शिक्षकांनी दिलेले काही गृहपाठ आणि काही दिलेली माहिती आपण स्क्रीनवर वाचू शकतो. हे एक नवी जिला मी किमया म्हणतो, ही डिजिटल एज्युकेशनची नवी किमया, हे अद्भुत सगळं जग आहे. त्याचा वापर शिक्षकांनी अतिशय चांगला करावा आणि ते अध्ययन सुकर करावं. मात्र या उत्तरातल्या अगदी शेवटचा भाग मी असं सांगेन की हे करताना एक धोका असा असतो की तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर करताना शिक्षकाने जर चांगल्या अर्थाने त्याचा बॅलन्स साधला नाही किंवा कल्पकता आणि क्रिएटिव्हिटी दाखवली नाही तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये, तर मात्र त्यातनं अध्ययन सुकर होईल अशी गॅरंटी देता येत नाही. त्यामुळं नो टेक्नॉलॉजी कॅन रिप्लेस द गुड टीचर आणि शुड नॉट बी रिप्लेस्ड. त्यामुळे चांगला शिक्षक हा चांगलाच असावा, उत्साही असावा आणि त्याने याचं ज्ञान करून घ्यावं की टेक्नॉलॉजी नेमकी काय आहे आणि तिचा जास्तीत जास्त चांगला वापर माझ्या ऑफलाईन टीचिंग मध्ये, डायरेक्ट टीचिंग मध्ये मी सांगड घालून कसं शिकवीन असं पाहिलं तर अगदी निश्चितपणे ऑनलाईन टीचिंग हे आपलं अध्ययन हे सुलभ आणि सुकर करण्याला उपयुक्त ठरू शकतं. हॅलो, येस, प्रश्न चालेल मॅडम. युट्यूब, हा सर, युट्यूब वरून आलेला क्वेश्चन आहे, शिकविणे व समुपदेशन यात फरक काय? तेव्हा अर्थात फरक तर आहेच आहे. म्हणजे शिकवण्यामध्ये काय असतं की, हॅलो मॅडम, आवाज येतोय ना? मी कंटिन्यू करू ना? हा, बोला ना सर. तर शिकवणं हे अधिक मूलभूत आहे आणि समुपदेशन हे समस्या प्रधान आणि परिवर्तन अपेक्षित करून केलेली प्रक्रिया आहे. शिकवणं ही तर अधिक मूलभूत आहे, अधिक बेसिक आहे की शिकवण्यामध्ये शिकणाऱ्याला काहीतरी नवीन गोष्टी माहीत करून घ्यायच्यात, नवीन ज्ञान आणि नवकौशल्य जे त्याच्याकडे नाही हे आपल्याला त्याला द्यायचंय. त्यामुळे तिथं शिक्षकाची भूमिका अशी असते त्या प्रक्रियेमध्ये की आपल्याला त्या मुलाला, त्या विद्यार्थ्याला ज्ञान द्यायचंय, त्याला कौशल्य द्यायचंय, त्याला उपयोजन शिकवायचंय, त्याच्यामध्ये गोडी निर्माण करायची आहे, त्याच्यामध्ये अभिवृत्ती निर्माण करायची आहे. थोडक्यात मी सगळी उद्दिष्ट सांगितली. आपण ब्लूमच्या टॅक्सॉनॉमी प्रमाणे प्रत्येक अध्ययनाची उद्दिष्ट मान्य करतो. या उद्दिष्टांना धरून शिक्षक काही वर्गात करतो. मग ते भाषण असेल, संभाषण असेल, प्रश्न विचारणं असेल, चित्र दाखवणं असेल, या सगळ्यामध्ये शिक्षकाचा हेतू हा आहे की त्याच्या विद्यार्थ्याचं लर्निंग घडत राहावं आणि त्याच्यापर्यंत ज्ञान आणि कौशल्य पोहोचावं. हे झालं शिकवणं. पण हे करत असताना त्या विद्यार्थ्याच्या स्वतःच्या अडचणी असतील, त्याच्या काही समस्या असतील, त्याचं काहीतरी वैयक्तिक भिन्नतेमुळे येणारे काही प्रॉब्लेम्स असतील, त्याला त्या अध्ययनात रुची नसेल, त्याला काही अवघड वाटत असेल, त्याला काही आवडतही नसेल शिकवलेलं, किंवा त्याला पटकन समजत नसेल, त्याला मूल्यमापनात अडचण येत असेल, त्याला काही भीती असेल, या सगळ्या समस्यांचा विचार करून जेव्हा त्याला मार्गदर्शन दिलं जातं व्यक्तिगत स्तरावरती समस्या सोडवण्यासाठी, ते जे काही समुपदेशक करो किंवा शिक्षक करो त्या कृतीला आपण समुपदेशन म्हणूया. त्यामुळे समुपदेशन ही आपल्या नेहमीच्या अध्ययनाला पूरक ठरणारी, अध्ययन अधिक समृद्ध करणारी अशी क्रिया असते. आणखी ज्यांना क्वेश्चन विचारायचे त्यांनी रेज हँड करावं किंवा चॅटबॉक्स मध्ये क्वेश्चन टाकला तरी चालतं. त्यानंतर आणखी एक क्वेश्चन आहे सर, विद्यार्थ्यांना शिक्षणाकडे किंवा अभ्यासाकडे वळविण्यासाठी शिक्षकाने काय करावे? बापरे, हा फारच अवघड प्रश्न आहे. म्हणजे हा मला अनेकदा विचारला जातो. हॅलो, हा प्रश्न अनेकदा विचारला जातो आणि एक चांगलं आहे की शिक्षकांना ही उत्सुकता असते, विचारणाऱ्या व्यक्तीला किंवा सर्व शिक्षकांना उत्सुकता असते की आपण जे शिकवतो ते मुलांना आवडायला हवं, त्यांना तिकडे वळवणं, असं जे म्हणलं ते वळवणं अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे ते जसं म्हटलं ना की शिक्षण हे वळण लावणं आहे, ते दळणवळण नसून ते मनाला वळण लावण्याचं काम आहे असं म्हटलं जातं. आणि अनेक शिक्षकांना ही समस्या येत असेल. शिक्षकात ज्ञानी आहे, त्याच्याकडे भरपूर ज्ञानाचा भंडार आहे, त्याला शिकवायला आवडतंय, सगळं असलं तरी सुद्धा ज्या विद्यार्थ्यांना शिकायचंय त्यांना ते आवडत नाही असं लक्षात येतं किंवा ते त्यांच्याकडे ते वळवण्याला आपण कमी पडतो असं शिक्षकाला वाटू शकतं. तर यामध्ये मला वाटतं शिक्षकांना थोडी वेगळी तयारी, थोडा अधिक वेळ घालवणं आणि थोडा मनाचा पेशन्स आणि चिकाटी लागणार आहे. ती अशी की शिक्षक जर घाई करत असेल, अभ्यासक्रम संपवायची, परीक्षेसाठी शिकवत असेल, अभ्यासक्रम संपवायसाठी धडपड करत असेल, हे पुस्तक संपवायचं म्हणून त्याचं उद्दिष्ट असेल, तर मात्र अशा वेळेला विद्यार्थ्यांना वळवणं अवघड जातं. त्यामुळं विद्यार्थ्यांना वळवणं ही इतकी म्हणजे खरं महत्वाची कष्टसाध्य, प्रयत्नसाध्य कलाच आहे असं मी म्हणेन. आणि ती कला करताना शिक्षकाच्या अंगात सुद्धा काही कला असाव्या. साध्या गोष्टी आहेत की आपलं केवळ ज्ञान समृद्ध असून चालत नाही, आपल्यामध्ये विद्यार्थ्याला जाणणं,
विद्यार्थ्याला समजावून घेणं मानसशास्त्रीय दृष्ट्या, त्याच्या सवयी जाणणं, त्यांना काय आवडतं हे लक्षात घेणं, त्यानुसार वक्तृत्वाला आपल्या वेगळी धार देणं किंवा वक्तृत्वाला वेगळं वैभव देणं हे करावं लागतं. ज्या शिक्षकाला चांगल्या गोष्टी सांगता येतात, विनोद सांगता येतात, मुलांच्या मनातले प्रश्न कळतात, त्यांच्या समकालीन जीवनातल्या पारिभाषिक शब्दांची त्याला त्याची जाणीव आहे, तो ज्यांच्या अनुभवांची समृद्ध होऊ शकतो, जो शिक्षक मनोरंजन करू शकतो, जो शिक्षक ह्या सर्व तऱ्हेचे हे करू शकतो, त्या शिक्षकाला हे सहज शक्य आहे. आणि असं अनुभवातून आढळलेलं आहे की हे शिक्षक अशा प्रकारच्या वेगळ्या विविध कला, वेगळी तंत्र वापरून, भले त्यात थोडा वेळ लागला, थोडी चिकाटी लागली, थोडा मनाला त्रास जरी झाला, तरी हे शिक्षक सहजगत्या करू शकतो. तर सारांशपात मी शिक्षकांना असं सांगेल की मुलांना अभ्यासाला वळवताना किंवा अध्ययनात वळवताना त्यांना एकदम सुरुवात घाई करू नका. त्यांना जे आवडेल, म्हणजे प्रत्येक लेसनची सुरुवात ही सुद्धा आकर्षक कशी असावी, शिकवणं आकर्षक पद्धतीने सुरुवात कशी करावी, त्याचा सरप्राईज एलिमेंट कसा आणावा, कसं लक्ष वेधून घ्यावं, त्यांना माहिती असलेल्या ज्ञात गोष्टीकडून मग अज्ञाताकडे कसं न्यावं, या सूत्राचा ज्या शिक्षकाला वापर करता येतो तो निश्चितपणे त्यांच्या आवडीनिवडीचा वापर करून त्यांना अभ्यासाला वळवू शकतो. हॅलो हॅलो. हॅलो, हा आवाज येतोय सर? हो, येतो. हॅलो, हा. वनिता राऊत मॅडमचा क्वेश्चन आहे, रेज हँड दिसतो आहे. राऊत मॅडम. बोला मॅडम. नमस्कार सर. छान वाटलं तुम्हाला पाहून. मला तसा प्रश्न असा खूप मोठा नाही, पण मला असं तुमचं मत जाणून घ्यायला खूप आवडेल. आपल्याकडे म्हणजे तुम्ही मला जेव्हा शिकवत होता तेव्हा तुमची जी शिकवण्याची पद्धत होती ती अप्रतिमच होती. म्हणजे जो एक लेक्चर झालं की ते असं बिंबवायचं मनावरती की हा आजचं सरांचं लेक्चर हे झालं, हे शिकायला मिळालं. त्याच्यात कुठेच टेक्नॉलॉजीचा वापर नव्हता, काही नव्हता, पण उत्तम असं वक्तव्य असल्यामुळे किंवा संभाषण असल्यामुळे ते इफेक्टिव्हच व्हायचं. बरोबर. तर मला त्याच्यावर असं विचारायचं की आता जे अर्ध्या तासाचा तास होतो किंवा अर्ध्या तासाचं लेक्चर असतं आणि पूर्वी जे गुरुकुल पद्धतीमध्ये कन्सेप्ट समजेपर्यंतच लेक्चर, म्हणजे ती कन्सेप्ट समजून सांगणं असं असायचं. तर मला तुम्हाला जेव्हा की आत्ताची जी अर्धा तास लेक्चरची पद्धत आहे आणि पूर्वीची पद्धत, याच्यामध्ये उत्तम कुठलं आहे यावर तुमचं मत जाणून घ्यायचं. म्हणजे तुम्ही स्पिरिच्युअल सायकोलॉजी आणि स्पिरिच्युअल याच्यावरती काम करता म्हणून तुम्हाला असं विचारायची इच्छा झाली. पण वनिता, तुझे दोन मुद्दा हे दोन भाग केले ते मला एकदा परत थोडे क्लिअर करशील? तुला पद्धतीने फरक म्हणायचा होता. आत्ताची जी आहे एज्युकेशन सिस्टीम, वरचं लेक्चर असतं, ती कन्सेप्ट समजायच्या आधीच तर तास संपतो. हॅलो हाय करून, गुड मॉर्निंग करून मुलाला ती कन्सेप्ट पूर्ण समजायच्या वेळेला तो विचार करायच्या आधीच अर्धा तास की ती शिक्षकांनी होऊन जाते वर्गाच्या बाहेर. मग मुलगा ती कन्सेप्ट आणि आधीच जे असायचं तुला आधीचं नंतरचं असं काही म्हणायचं? हा आधीच आणि नंतरचं, याच्यात तुमचं मत काय एवढं समजून घ्यायचं. वनिता, यामध्ये मलाही आवडलं. माझी एकाची विद्यार्थिनी आता यात सहभागी झाली आणि या विद्यापीठात काम करते. तुझा प्रश्न पण आला, छान वाटलं. तर इथे मी असं म्हणेन, थोडंसं आधीच आणि नंतरचं असं न करता आपण असं विभागणी करूया. कारण कसं असतं की त्यावेळेला जुनं ते सोनं असतं, हेही खरं आहे. त्यावेळेला नवीनही खूप चांगलं असतं जे जुन्यांनी शिकायला हवं. म्हणजे आता मी एक वक्ता म्हणून प्रसिद्ध झालो आणि वक्तृत्व करायचो, पण आता हे वेबिनार आणि झूम मीटिंग मध्ये मी पण नव्याने शिकतोय आणि मलाही दडपण आणि तणाव असतो की टेक्नॉलॉजी कुठं चुकेल, काही गडबड होईल, आवाज जायचा नाही किंवा असं ह्या सगळ्या प्रकारांच्यावरती मात करावी. तर मी इथं असं म्हणेल, म्हणजे हा फरक करताना असं म्हणेल की चांगलं कुठलं आणि इन्फिरियर कुठलं. तर मला असं वाटतं की शिक्षकाने तंत्रज्ञान म्हणजे काहीतरी नवीन आहे अशा भ्रमात पडू नये. शैक्षणिक तंत्रज्ञानाचा अर्थ ते केवळ कॉम्प्युटरच असतं आणि स्क्रीनच असतं आणि काहीतरी डिजिटलच असतं असं न करता, तंत्र म्हणजे असं टेक्निक, असं तंत्र की जे तुमच्या श्रोत्यांना खिळवून ठेवेल. तुमच्या आवाजात चढउतार आणणं, तुमच्या चेहऱ्यावरती एक्सप्रेशन्स असणं, तुमचा अनुभव तुम्हाला अस्खलितपणे सांगता येणं, विनोदी पद्धतीने सांगता येणं, सगळ्यांत तुमची देहबोली, तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स, हे सुद्धा तंत्रज्ञानाचा भाग आहे.
अनेक शिक्षक हे वापरत नाहीत. त्यामुळे अलीकडे मला असा अनुभव आहे की पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचा वापर करताना किंवा स्लाइड्स दाखवताना त्याचा इतका भडीमार केला जातो आणि इतक्या बारीक अक्षरात ती पूर्ण स्लाइड असते की ती एक वाचून व्हायच्या आत पुढची फिरवली जाते. पूर्वीच्या काळी ते हे असायचं, ट्रान्सपरन्सी असायच्या, OHP वापरला जायचा. तर तिथं असंच व्हायचं की ओव्हरहेड प्रोजेक्टरचा वापर अक्षरशः ओव्हरहेड प्रोजेक्टर ते डोक्यावरून फुलांच्या जातं. मी त्याला IHP वापरा असं म्हणायचो, इनर हार्ट प्रोजेक्टर. त्यामुळे आपल्या हृदयातून काय बाहेर पडतंय, मुलांना कितपत समजते ह्याचा विचार न करता शिक्षक जर कृत्रिम झाला, जर तो केवळ आर्टिफिशियल पद्धतीने, यांत्रिक पद्धतीने तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर करत, म्हणजे काही शिक्षक नुसतंच फळ्यावर लिहित सुटतात. आता ते जुन्या जमान्याचे म्हणता येतील, पण मी त्याला विरुद्ध आहे. नुसतंच फळ्यावर लिहित सुटणं वेगळं, नुसतंच वाचन करणं वेगळं, नुसतेच प्रश्न विचारणं वेगळं. मग चांगल्या शिक्षकामध्ये, तो जुन्या काळचा असो किंवा नवा असो, त्याला याचं सगळ्याचं संमिश्रण जमलं पाहिजे. की तो बोलतो किती, निवेदन किती करतो, प्रश्न किती विचारतो, किती विद्यार्थ्यांना विचार करायला भाग पाडतो, त्याच्या बोलण्यात पॉज किती घेतोय. मग मध्येच एखादं चित्र किंवा एखादी स्लाइड दाखवायला हरकत नाही. नाहीतर ट्रान्सपरन्सी दाखवताना आम्ही चेष्टेने म्हणायचो की पापड भाजल्यासारखी एक ट्रान्सपरन्सी ठेवायची की परत काढायची, दुसरी ठेवायची की काढायची. किती पापड भाजले म्हणजे किती स्लाइड्स झाल्या. किंवा पॉवर पॉईंटवरती असंच होतं की शिक्षक केविलवाणीपणे वर्गाच्या कोपऱ्यात कुठेतरी उभा राहतो, तिकडे मुलं बघतही नाही आणि नोट्स घेण्याच्या इच्छेने त्या स्लाइड्सकडे बरोबर. आणि आता तर नवीन पिढी ते स्लाइड आली की तिचा फोटो काढतात पटकन. त्यामुळं तिथं हा संवादच घडत नाही. आणि हा संवाद घडताना बोधात्मक घडावा, भावात्मक घडावा, क्रियात्मक घडावा आणि शिक्षकाचं असणं, शिक्षकाचं वर्गातलं अस्तित्व महत्वाचं ठरावं. जो शिक्षक हे करू शकतो यशस्वी, त्या शिकवण्याला मी चांगलं शिकवणं म्हणेल. मग तो तंत्रज्ञान कमी वापरू किंवा जास्ती वापरू असं वाटतं. हॅलो. येस मॅडम, पुढचा प्रश्न येतोय. हॅलो, माझा आवाज येतोय? हो सर, आवाज येतो. एक सेकंड. हा बोला. बटन आलं. सर चॅटबॉक्स मध्ये क्वेश्चन दिसतो आहे. आता नाहीये, मगाशी आला आता, परत येईल का? अच्छा ठीक आहे, मी वाचून दाखवू का? हा, कारण तो अर्धाच दिसला मला. अच्छा. लोकप्रिय शिक्षक होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये खूप इन्व्हॉल्व होणे गरजेचे आहे का? अच्छा, हो अर्थातच इन्व्हॉल्व होणार. आणि मी तर असं म्हणेल, जसं लोकप्रिय गायक हा गाण्यात इन्व्हॉल्व होतो, श्रोत्यांच्यात इन्व्हॉल्व होतो, लोकप्रिय नर्तक प्रेक्षकांच्यात इन्व्हॉल्व होतो. प्रत्येक ठिकाणी लोकप्रियता, मग नेतृत्व जरी असलं, नेता असला, राजकीय नेता सुद्धा असला, तरी जो इन्व्हॉल्व होतो तोच खरा नेता. केवळ जाहिरात करेल की जो यांत्रिकतेने वागेल किंवा जो कठोरपणे वागेल किंवा जो तटस्थपणे वागेल, तो लोकप्रिय होऊ शकत नाही. त्यामुळं लोकांच्यात मिसळून काम करणारा, तो कलाकार असो, आपण डॉक्टर सुद्धा कोणाला म्हणूया लोकप्रिय डॉक्टर, की ज्याला पेशंटची नाडी, म्हणजे ती हाताची नाडी सुद्धा असो आणि मनाची नाडी असो, ज्याला पेशंटची कळते तोच लोकप्रिय डॉक्टर. तसं शिक्षकाला सुद्धा हे लक्षात घ्यावं लागेल की लोकप्रियता किंवा आपण विद्यार्थी प्रियता. पण इथं मी लगेच एक जोड मला द्यावीशी वाटते, ती अशी की सवंग लोकप्रियता पण धोक्याची, ती असता कामा नये. म्हणजे मी शिक्षक म्हणून जर मुलांना काय परीक्षेचे प्रश्न आधीच देत असेल, त्यांना कॉपी करायला मदत करत असेल, त्यांना न शिकवता नुसत्या नोट्स देत असेल किंवा त्यांना रागवतही नाही आणि वाटेल तसा वागू देतोय, लाडावून ठेवतोय विद्यार्थ्यांना, तरी सुद्धा मी लोकप्रिय होऊ शकतो. पण अशी सवंग लोकप्रियता आपल्याला नको असते. त्यामुळे ज्या शिक्षकाच्या ध्येयवादाला आकर्षित होऊन विद्यार्थी त्याच्याकडे जातात, त्याच्या ज्ञानामुळे प्रभावित होतात किंवा वक्तृत्वामुळे होत असतील, हे करण्याकरता शिक्षकांनी या गोष्टी करायला हव्यात असेल. कारण तुम्ही जर आवडू लागलात तर मुलांना शिक्षण पण आवडू लागतं. जी गोष्ट आवडीने केली जाते ती लक्षात राहते. शेवटी आपल्या अभ्यासाचं ध्येयच असं आहे की अभ्यास लक्षात राहावा, तर तो आवडीने शिकवला जावा किंवा मी असं म्हणेल आवडीने शिकला जावा. आता आवडीने शिकला जाण्यासाठी आवडीने शिकवला जावा आणि आवडीने शिकवला जाण्यासाठी शिकवणारा आवडला पाहिजे, असं ते सगळं आहे. त्यामुळं शिक्षकाचं व्यक्तिमत्व आणि त्याची पद्धत, त्याची डिलिव्हरी, त्याचं ज्याला मी कृतीयुक्त व्यक्तिमत्व म्हणेल, दिसता तो दिसायला कसा दिसतो असं नव्हे, तो वागायला, चालायला, बोलायला, त्याची स्मरणशक्ती, त्याचं विद्यार्थ्यांवरचं प्रेम,
विद्यार्थ्यांना समजून घेणे या सगळ्याचा तो एक संघात असतो. हा जेव्हा आवडू लागतो विद्यार्थ्यांना, असे विद्यार्थी त्या शिक्षकावरती मनापासून प्रेम करतात. तो शिक्षक विद्यार्थी प्रिय होतो आणि मग पुढचं अध्ययन अध्यापन प्रक्रिया आणि समुपदेशन सुद्धा अतिशय प्रभावी ठरू शकते. हॅलो, आवाज येतोय? हो, येतोय मॅम. सचिन जाधव सरांचा क्वेश्चन आहे. अध्ययन आणि अध्यापन ही प्रक्रिया जर ऑनलाईन सुरू केली तर यामध्ये विद्यार्थ्यांना वर्गात जो आत्मविश्वास आणि स्टेज डेअरिंग मिळते ती या ऑनलाईन प्रणालीमध्ये कशी भरून काढावी? तुम्हाला पण दिसतोय सर, चॅटबॉक्स मध्ये क्वेश्चन आहे. कशी आला होता पाहिला मी, फक्त शेवटचा त्यातलं ओळ कळली, पण प्रश्न कळला मला. परत असं इथं अशी अडचण आहे, इथं हे खेदाने मान्य करावं लागतं. आपण सगळं खेदाने हे सत्य स्वीकारूया की तुम्हाला जो अपेक्षित असलेला आत्मविश्वास आणि स्टेज डेअरिंग हे केवळ ऑनलाईन शिक्षणाने होणं शक्य नाही. मी अलीकडे ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये जितक्या ठिकाणी बोलतोय तिथं आमची कुचंबणा अशी होती शिक्षणप्रेमी व्यक्तींची, की कुठल्याही शिक्षणप्रेमी व्यक्तीला, शिक्षणाचा अभ्यास करणाऱ्या तत्वज्ञाला हे नेहमी वाटत असतं की शिक्षण हे अर्थातच उपनिषद पद्धतीचं व्हावं. म्हणजेच काय, तो शिक्षक समोर आहे, शिक्षक जवळ बसलाय हा त्या शब्दाचा अर्थ आहे. त्यामुळे शिक्षकाची डायरेक्ट ट्रान्झॅक्शन मध्ये त्याच्या नजरभेटीतनं जे शिक्षण मिळतं, त्याच्या व्यक्तिमत्वातून जे मिळतं, त्याच्या समोर असण्याने जे मिळतं, त्याची भरपाई ऑनलाईनवर होऊ शकत नाही. पण असं असलं तरी ऑनलाईनला कमी लेखण्याचं कारण नाही, कारण आपण आता सुद्धा अनेक प्रभावी वक्त्यांचे, मग काही नाटकं असतील, सिनेमे असतील, काही प्रभावी मालिका असतील, काही पौराणिक मालिका असतील, त्या नाहीतरी स्क्रीनवरच बघतो की, आणि त्याचा प्रभाव हा पडतोच आहे, नाही असं नाही. पण मग तिथं जी क्रिएटिव्हिटी अपेक्षित आहे, अदरवाईज होतं काय की टेक्नॉलॉजी फॉर टेक्नॉलॉजी म्हणून यांत्रिकतेने जे काही त्यांना डोस दिले जात आहेत तंत्रज्ञानातनं, ते माझी नेहमीची आवडती म्हणजे ऑपरेशन सक्सेसफुल पण द पेशंट डाईज असा प्रकार होतो की सगळं सिस्टमॅटिक टिक मार्किंग सगळं केलं जातं की हा धडा पाठवला, ती माहिती पाठवली, ते अमुक पाठवलं, इफेक्ट काहीच झाला नाही. असं ऑपरेशन सक्सेसफुल पेशंट डाईज ऍक्च्युली वर्गात सुद्धा होऊ शकतं. म्हणून मला याबद्दल असं वाटतं की तात्पुरती काळाची गरज म्हणून आता ऑनलाईनला महत्व द्यावं लागेल. आपण लॉकडाऊनच्या बाहेर चांगल्या अर्थाने पडेपर्यंत हा एक भाग. पुढे नॉर्मल लाईफ सुरू झाल्यानंतरही आपल्याला ऑनलाईन ऑफलाईनचं अतिशय व्यवस्थित संमिश्रण वापरावं लागेल, हा दुसरा भाग. आणि तिसरा भाग, तुमची जी शंका आहे सर की ऑनलाईन मधून स्टेज डेअरिंग किंवा हे कितपत आणता येईल, याकरता काही क्रिएटिव्ह गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे ऑनलाईन शिक्षकांनी बोलणं किंवा ऑनलाईन विद्यार्थ्यांनी बोलणं, प्रश्नोत्तर वापरणं, चर्चा करणं, यालाही एक विशिष्ट प्रकारचा आत्मविश्वास हवा आहे. पण तिथं नकळत टेक्नॉलॉजी रिलेटेड आत्मविश्वासाची जास्ती गरज आहे. आपण नेहमी म्हणतो त्याची नाही. म्हणजे आता मी इथं बोलताना सुद्धा माझा वक्ता म्हणून जो आत्मविश्वास वर्गात असेल माझ्या विद्यार्थ्यांसमोर, त्याच्याऐवजी मला आता हा मोबाईल मी माझा कसा धरलाय, माझं इंटरनेट नीट चाललंय का, माझा आवाज नीट दिसतोय का, मी त्याच्यावरती नीट दिसतोय का, किंवा डिलिव्हरी माझी कशी चालली आहे, आवाज मध्येच तर बंद पडणार नाही ना, या गोष्टीच्या कॉन्शियसनेसमुळं, या गोष्टीच्या टेक्नोफोबियामुळे त्यावरती परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आत्मविश्वास नक्कीच वाढेल, पण तो क्रिएटिव्हली काहीतरी कार्यक्रम केले पाहिजे. म्हणजे त्याच्यात तो इंटरॅक्टिव्ह पाहिजे, पार्टिसिपेटरी पाहिजे, त्याच्यामध्ये शूटिंगला भरपूर वाव पाहिजे, मुलं काय बोलतायत ते शूट झालं पाहिजे, शिक्षकांचं मुलांचं बोलणं त्यामध्ये शूट होत राहिलं पाहिजे. म्हणजे आपण त्याला डुप्लिकेट प्रतिबिंबात्मक व्यक्तिमत्वाचं प्रतिफलन असं जेव्हा घडेल टेक्नॉलॉजी, तेव्हाच ते शक्य आहे. यांत्रिकतेने झालं तर होणार नाही. सर नमस्कार. डॉक्टर श्रीकांत पाटील बोलतो. डॉक्टर सुभाष अहेर सरांचा प्रश्न आहे की जनरली आपण पाहतो की महाविद्यालयामध्ये विद्यार्थी वागत असताना शिक्षकांसोबत उद्धटपणाने वागतात. तर नेमकं त्यांना समुपदेशन आपण कसं करावं, असा डॉक्टर सुभाष अहेर सर आहेत आमचा, त्यांचा प्रश्न. बर ठीक आहे सर. हा प्रश्न आपल्याला दोन अंगाने घेता येतो की मुलांचा उद्धटपणा आता मॅसिव्ह होत चाललेला आहे. म्हणजे तो सामूहिक पण असू शकतो. अख्खा वर्ग उद्धटपणा करतो, सगळा समूह उद्धटपणा करतो. तिथं शिक्षकाला वेगळ्या पद्धतीने पाहावं लागेल. हे बघताना मला काही गोष्टी शिक्षकाच्याकडे महत्वाच्या ह्या वाटतात की आजकालची मुलं आपल्या ज्ञानामुळे प्रभावित होत नाही. ते मी नेहमी सांगतो की नॉलेज किंवा खूप ज्ञानी शिक्षक आहे म्हणून प्रभावित व्हायचे दिवस संपले. कारण मुलांना ज्ञानाचा पर्याय हा इंटरनेटवरती किंवा पुस्तकांमध्ये, लायब्ररीमध्ये हा सापडलेला आहे. त्यामुळं शिक्षकांनी हे लक्षात घ्यायला की चुकीच्या वागणाऱ्या मुलांना, उद्धट वागणाऱ्या मुलांना, किंवा ज्या मुलांना आपल्याला मुद्द्यांचे संस्कार करायचे, तिथं हे जे अपयश सारखं येत राहतं त्यामध्ये
ज्ञान कमी पडतंय तिथं शिक्षकाचं व्यक्तिमत्व उपयोगाला येतं. आता हे सांगू लागलं की नाईलाजाने ऐकणाऱ्याचा असा ग्रह होऊ शकतो की आता मी उपदेश करतोय का, किंवा शिक्षकांच्या वागण्याकडे येतोय का, किंवा आचारसंहितेकडे येतोय का. तर तसा मी डायरेक्ट येत नाहीये, पण आपण मानसशास्त्राचे अभ्यासक आहात, आपण समजून घ्या की हे खरंच आहे. कितीही आपण नाकारलं तरी सुद्धा आताची पिढी ही तुमच्या आचरणामुळे प्रभावित होते, बोलण्यामुळं आणि ज्ञानामुळं नाही. हे आपल्याला पहिलं ठरवावं लागेल. त्यामुळं ज्या शिक्षकाचं आचरण हे अत्यंत स्वच्छ, अत्यंत मूल्याधिष्ठित, अत्यंत प्रभावी असेल, अशा शिक्षकाला हे अधिक चांगलं डील करतायत. नाहीतर मुलांना हे माहिती असतं की हे थापा मारतात, खोटं बोलतात, वर एक दाखवतात, त्यांचा स्वभाव कसा वेगळाच आहे, किंवा हे स्वतः वेगळं वागतात. हे असल्यामुळे मुलांच्या जो आता उद्धटपणा किंवा अनादर दाखवणं किंवा बेफिकिरी जी वाढत चाललेली, ती मला सगळीकडं आपल्या व्यक्तिमत्वाचा पराजय असं एक त्यामध्ये वाटतं. त्यामुळं ते आपल्याला सांभाळावं लागेल. ते करायला चिकाटी पाहिजे, काही दिवस जावे लागतात, चांगलं वक्तृत्व पाहिजे, चांगलं तुमच्याकडं मूल्य कथांचा साठा पाहिजे, तुम्हाला चांगलं गाता आलं पाहिजे, तुम्हाला मुलांचं कौतुक चांगलं करता आलं पाहिजे, आणि अपमान सहन करायची सवय पाहिजे काही दिवस तरी. एवढी सामग्री असल्यावर हे करता येतं, याचा मला स्वतःला अनुभव आहे. मी खूप छान रीतीनं डील करू शकलोय अशा तऱ्हेची समस्या. हा एक भाग झाला सामूहिक. आणि वैयक्तिकरित्या एखादा विद्यार्थी उद्धटपणा करत असेल तर निश्चितच त्याला समुपदेशनाची गरज आहे. त्याच्या अडचणी माहीत करून घ्याव्या लागतील, त्याच्याशी मोकळेपणे बोलावं लागेल, तो असा का झाला समजून घ्यावा लागेल, त्याच्या हृदयात शिरून समस्या तिथं सोडव. अजून एक प्रश्न आहे. विद्यार्थ्यांमध्ये समस्या निराकरण निर्माण समस्यांचं निराकरण करण्यासाठी क्षमता निर्माण करण्यासाठी नेमकं काय करता येईल? म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः समस्या निवारण करावं यासाठी म्हणायचं असेल. बरोबर. तर इथं सुद्धा आता हे यामध्ये विद्यार्थ्यांचा वयोगटही तसा महत्वाचा आहे. म्हणजे हे अगदी शालेय स्तरावरती पटकन करता येईल असं नाही, पण आपल्या महाविद्यालयीन स्तरावरती हे शक्य आहे की विद्यार्थ्यांना म्हणजे असे काही सेशन्स घेता येतील, अशा तऱ्हेचं काही मीटिंग बैठका किंवा विद्यार्थ्यांची टॉकिंग सेशन झाली पाहिजेत की ज्याच्या मध्ये त्यांना आपल्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी आणि कशा असतो हे आधी लक्षात आणून द्यावं. एखादी समस्या असते त्या समस्येचं मूळ त्या मुलाच्या मनात कसं असतं हे सांगताना तुम्हाला काही जुन्या कथांचा, पारंपरिक कथा, प्रतिकात्मक कथा, किंवा अनुभवावर घडलेल्या काही कथा, किंवा सध्याच्या परिस्थितीतील वर्तमानपत्रातील काही अशा तऱ्हेच्या कथा, किंवा तुमच्या जीवनात अनुभवाला आलेले काही प्रसंग यांचा वापर करीत विद्यार्थ्याच्या मनावर हे बिंबवावं लागेल की आपल्याला जी समस्या असते ती कशी भीषण होते, नंतर तिचा आपल्याला कसा त्रास होतो, ती आपल्याला शोधता कशी आली पाहिजे. त्याच्या आधी मला वाटतं आधी सगळ्या मुलांना सरसकट स्पॉट अनालिसिस पण शिकवणं आवश्यक आहे. आपल्यामधल्या स्ट्रेंथ काय आहेत, आपल्या विकनेसेस, आपल्या अपॉर्च्युनिटीज आणि आपल्या थ्रेट्स याची एकदा सवय मुलाला लागली, आपल्या मर्यादा समजून घेणं आणि त्या मान्य करणं आणि आपल्या चांगल्या गुणांबद्दल अभिमान असणं, हे 2 गुण जरी मुलांना चांगले शिकवलेत तरी बऱ्याचशा गोष्टी ह्या शक्य होऊ शकतात. त्याच्या पुढची एक ट्रिक अशी आहे की मुलांना 2 गोष्टी शिकवता आल्या पाहिजे. ते अशा की जीवनामध्ये काहींना क्षमा करावी लागते तर काहींची क्षमा मागावी लागते. त्या गोष्टी आपल्याही सगळ्या मोठ्यांच्याही कामाच्याच आहेत की कुछ लोगों से माफी मागणी आहे तो कुछ लोगों को माफ भी करना आहे. यातनं कशा समस्या सुटतात हे पण त्यांना सांगावं लागेल. आणि मी वापरलेला उत्तम प्रकार म्हणजे रोल प्ले करून घ्यायचे. ड्रॅमॅटाईज किंवा रोल प्ले केल्यानंतर मुलं खूप छान त्यामध्ये श्रममान होतात आणि समस्या समजून घेतात. तर काल्पनिक समस्या घेऊन वर्गामध्ये तुम्हाला रोल प्ले, भूमिका अभिनय असा त्यांच्याकडनं करून घ्यायचा आणि मग त्यावरती डिस्कशन करून घ्यायची. आणि मग खरी समस्या ज्यांची असेल त्यांना वेगळं वैयक्तिक समुपदेशन द्यायचं. असं जर साधारण वर्षभर केलं तर मला अशी साधारण खात्री वाटते की मुलांना त्यांच्या आयुष्यातल्या समस्यांकडे बघण्याची आणि निदान ते निवारण करण्याचा प्रयत्न करण्याची क्षमता होऊ शकते. पुढचा प्रश्न आहे सर विलास टाले सरांचा. वर्तमान शिक्षण आणि समुपदेशन तसेच आधुनिक शिक्षण आणि समुपदेशन यामध्ये अंतर का वाढत आहे? शिक्षक आणि समुपदेशक तुमच्या स्क्रीनवर दिसतोय सर. आणि आता नाही आलेला पण ठीक आहे, मला प्रश्न कळला. तर हे जे अंतर वाढतंय ना ते खरी चिंतेची बाब आहे तसं पाहिलं तर. त्याचं कारण असं आहे की आपलं ज्याला आपण शिक्षण म्हणतो सध्याचं शिक्षण, आपण त्याची उद्दिष्टामध्ये आपण लॉजिकल इंटेलिजन्सला जास्ती महत्व देतोय, आपण त्याच्यामध्ये कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटला जास्ती महत्व देतोय, आपण व्यावसायिक विकासाला जास्ती महत्व देतोय, बोधात्मकतेला जास्ती. हे नकळत घडतंय आपल्याकडे, आपण हे मुद्दाम चुकीचं करतो अशातला भाग नाहीये. पण काळाची गरज म्हणून सायन्स, टेक्नॉलॉजी, मॅथमॅटिक्स, तार्किक बुद्धिमत्ता इकडंच भर पडल्यामुळं
त्यांची इमोशनल इंटेलिजन्स, त्यांची स्पिरिच्युअल इंटेलिजन्स, त्यांची सोशल इंटेलिजन्स, त्यांची भावुकता, भावात्मकता ह्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं गेलं किंवा त्या कमी दर्जाच्या समजल्या गेल्या. आणि याचं वेगळं ट्रेनिंग मुलांना कधीच नसल्यामुळं आपण जगाची गरज म्हणून एका कॉम्पिटिशनच्या, ज्याला आपण रॅट रेस म्हणतो, अशा एका स्पर्धेच्या जगामध्ये मुलांना तयार करत असल्यामुळं ह्या समस्या वाढत चालल्या. आणि आपल्या प्रश्नात जसं म्हटलंय की हे शिक्षण आणि समुपदेशन ह्याच्यात फारकत होत चालली, हे दूर पडत चाललं आणि त्याची गरज वेगळी पडायला लागली. म्हणजे पूर्वीचे चांगले शिक्षक हे जन्मतःच स्वतःच ते आपोआप समुपदेशक देखील होते. जसं ऑल ग्रेट फिलॉसॉफर्स वेअर ग्रेट टीचर्स अँड व्हाईस वर्सा, तसंच प्रत्येक शिक्षक हा चांगला समुपदेशक असायचा आणि वेगळा समुपदेशक ही पोस्ट सुद्धा कोणाच्या ध्यानी नव्हती. आता अशी गरज पडायला लागलेली आहे. म्हणजे आता ऑक्सिजन मिळत नाही म्हणून ऑक्सिजनचा मास्क लावून सिलेंडर लावून फिरण्यासारखा हा प्रकार आहे. की समुपदेशन हे वेगळं कन्सेप्ट निर्माण होणं, त्याचा कोर्स होणं, त्याच्या तो करणाऱ्या वेगळी व्यक्तीची गरज पडणं, हे का झालेलं आहे? तर जे शिक्षण देतात त्यांना त्यांची भूमिका, त्यांचे वेगवेगळे रोल्स आहेत, त्या रोलमध्ये हा एक महत्वाचा रोल आहे हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि कारण मी मगाशी म्हटलं तसं आपला नकळत बदललेला शिफ्ट या सगळ्या गोष्टींकडे, स्पर्धात्मकता, तार्किक बुद्धिमत्ता आणि गणिती बुद्धिमत्ता, सायन्स, मॅथ्स, व्यावहारिकता याच गोष्टींना अतिरेकी महत्व दिलं गेलं. व्यावसायिकता आणि उद्योजकतेला जास्ती महत्व दिलं गेलं आणि त्यामुळे मानवी संबंध, सोशल सायन्सेस आणि भाषेचा गोडवा आणि भाषेचं वैभव इकडे दुर्लक्ष झाल्यामुळं ही पोकळी जाणवते आणि मग यात हरकत पडायला लागली असं म्हणतात. संगीता धनगर मॅडमचा एक छान प्रश्न आलाय सर. प्रत्येक शिक्षक चांगला समुपदेशक होऊ शकतो का? म्हणजे होऊ शकतो का पेक्षा व्हायला हवाच आहे. आणि ज्यांची इच्छा आहे मनापासून ते नक्की होऊ शकतात. आणि चांगला शिक्षक असेल तर तो चांगला समुपदेशक नक्कीच होईल. म्हणजे आपण आता असं म्हणजे शब्दांची कळत नाही मी, पण हे खरंच आहे. जर बेसिकली मुळातच आता चांगल्या शिक्षकाच्या व्याख्यान, त्यातले गुणधर्म हे काय आता बोलण्यासाठी वेळ नाही आपला, पण चांगला शिक्षक म्हणून जे काही आपण गुण कल्पिलेले आहेत त्याची वैशिष्ट्य, त्या वैशिष्ट्यामध्ये वैयक्तिक लक्ष पुरवणं, स्वयंअध्ययनाला महत्व देणं, मुलांच्यावरती प्रेम असणं, त्याच्या समस्यांबद्दल सहानुभूती असणं, हे गुण आपोआप येतात. जसं आपण चांगल्या पालकांबद्दल सुद्धा म्हणतो की चांगला पालक हा पॉसेसिव्ह नसतो, चांगला पालक मुलांना स्वातंत्र्य देतो. तसा चांगला शिक्षक हा मुलांच्या बाबतीत ह्या गोष्टी नकळत करायला लागतो आणि तो आपोआप चांगला समुपदेशक होतो. फक्त त्याला जोड मग थोडं त्यांनी समुपदेशनावरती वाचन करणं, हे आवर्जून त्याची प्रोसेस करणं, त्याच्यावरती काही अनुभव घेणं, तज्ञांचा सल्ला घेणं, ह्याची जोड दिली तर हे निश्चित होऊ शकेल. आणि इतर काळामध्ये प्रत्येक शिक्षक हा समुपदेशक सुद्धा असावा अशी मी अपेक्षा करेन. त्यानंतरचा प्रश्न आहे सर डॉक्टर बबिता हजारे मॅमचा. आज विद्यार्थ्यांची अनुपस्थिती हा बहुतेक सर्वच कॉलेजचा कायम प्रश्न आहे. तर विद्यार्थी नियमित क्लासमध्ये येण्यासाठी त्याचं समुपदेशन कसं करावं? तुम्ही सगळे अवघड प्रश्न विचारताय. तर पण छान प्रश्न, खरंच खूप महत्वाचा आहे आणि चॅलेंजिंग आहे. हे आव्हान सगळ्यांनाच आहे. आणि होतंय काय की मी गमतीने म्हणतो की आत्ताचं शिक्षण हे डिस्टन्स एज्युकेशनच होत चाललं. दूर शिक्षण म्हणून मुलं जवळ यायलाच तयार नाही. ही फार खेदाची गोष्ट आहे. आणि हे आपण फक्त शिक्षकांनीच एकमेकांशी बोलण्याची गोष्ट आहे, हे आपण समाजात बोलू शकत नाही, हे आपण मुलांसमोर सुद्धा बोलू शकत नाही. तर मी याचं चिंतन करताना मी असा विचार करतो की मुलं येत नाहीत, विशेषतः महाविद्यालयीन, तर कंपल्सरी करून चालत नाही. आपण काही प्राथमिक शिक्षणासारखं ते कंपल्शन कायदा म्हणू शकत नाही. किंवा माध्यमिक शाळेमध्ये सुद्धा पालकांचा धाक असतो, पालक पाठवतात आणि मुलांना शाळेत जायला पर्याय नाही. जे मंगेश पाडगावकर म्हणतात तसं कोणीतरी शाळेत जा म्हणतं म्हणून जावं लागतं, कोणीतरी गा म्हणतं म्हणून गावं लागतं. असा प्रकार शाळेच्या जीवनात होऊ शकतो. त्यामुळं शाळेतली मुलंही काही फार आनंदाने जातात अशाचा भाग नाहीये. आणि रवींद्रनाथ टागोर म्हणायचे तसं की शाळा सुटल्यानंतर मुलं ज्या जोशात आणि आनंदात शाळेच्या बाहेर पळत सुटतात, तेव्हा ते असं म्हणाले की अशी एकही शाळा नाही आपल्याकडं की जिथं जड पावलाने मुलं बाहेर पडतील. एवढी सुंदर शाळा होती आणि आम्हाला आता घरी जायचं, आम्हाला तर इतकी छान वाटली की आम्हाला घरी जावंसच वाटत नाहीये. अशी शाळा आपण निर्माण करू शकलो नाही, हे आपलं खेदाचं आणि आपलं अपयश. की सुटल्यानंतर मुलांना जो प्रचंड आनंद होतो. आता कॉलेज बाबतीत बोलायचं तर कॉलेज सुटल्यावर होणारा आनंद हा प्रश्नच उपस्थित नाही, कारण येतच नाही येत मुलं. तर आल्याचं दुःख आणि शाळेत रोज जाताना माझं विघ्न येते नाना, तसं कॉलेजला रोज जाताना विघ्न यायचं काही कारण नाही, कारण कॉलेजला जातच नाही कोणी. आणि मग त्यामुळे ते कॅन्टीनला बस, कुठेतरी टाइमपास कर आणि कुठेतरी ट्युटोरियल पुरता बैस, हा जो प्रकार चाललेला आहे. याच्यासाठी आपण सर्व प्राध्यापकांनी जवळून खूप विचार केला पाहिजे की मुलांनी काय यावं, व्हाय शुड दे कम, आपण त्यांना काय देतोय, काय त्यांना आकर्षण वाटतं. इथं काय आपण तुम्ही त्यांना आहार सुरू करू शकत नाही, पोषण आहार, इथं काही सिनेमा दाखवू शकत नाही, त्यांना काही पैसे देऊ शकत. तरुण पिढी आकर्षित होण्यासाठी त्यांना ज्या पद्धतीने ध्येयवादी बनवावं लागतं,
त्यांना यावंसं वाटलं पाहिजे, त्यांना पॅशन वाटली पाहिजे, ह्याकरता खूप मेहनतीचं काम आहे. आणि इथं परत मी माझ्या नेहमीच्या विषयाकडे येत असतो की शिक्षक, त्याचं ज्ञान, त्याचं वक्तृत्व, त्याची मूल्यांवरची निष्ठा आणि त्याचं एकंदरीचं वर्तन आणि बिहेवियर याही गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात. जिथं हे करणं शक्य झालंय तिथं विद्यार्थी आकर्षित होतात. एखाद्या शिक्षकाकडे आकर्षित होतात, त्या सरांचा तास आहे म्हणून येणार, त्या सरांनी बोलवलं म्हणून येणार, हे जेव्हा घडायला लागतं तिथे मग इतर शिक्षकांनी जेलस न होता हे समजून घ्यायला हवं की असे कुठले घटक आहेत जे तरुणाईला आकर्षित करतात. कारण कॉलेज हे आपलं तरुणांची आपली हे आहे. त्यामुळे तरुणांना तुम्ही जर केवळ परीक्षाधिष्ठित बनवलं तर परीक्षेकरता फक्त त्यांना कॉग्निशन म्हणजे फक्त ज्ञान ओकायचंय की जे ते फक्त गोपतील इंटरनेटवरनं किंवा पुस्तकांमधून. पण ज्या वेळेला तुमच्याकडे काही अशा आकर्षक ऍक्टिव्हिटीज असतील, काही खूप चांगल्या निकोप स्पर्धा असतील किंवा खूप चांगलं हे समुपदेशन एक फार चांगला मंत्र ठरेल असं मला वाटतंय ह्या मुलांसाठी. समुपदेशनाची आकर्षक शिबिरं किंवा आकर्षक सेशन्स जर वाढवले गेले तर मुलांना कळायला लागेल की इथं कॉलेजमध्ये फक्त शिकवत नाही तर आपल्याला आदर केला जातो, आपल्याला मान दिला जातो, आपल्या समस्या विचारल्या जातात, तर ती मुलं यायला सुरुवात होते. दुसरं, कुठलंही समुपदेशन केवळ अध्यापनासाठी ठेवू नये. त्या मुलाच्या इतरही काही समस्या असतात तरुण वयातल्या, त्याच्या वैयक्तिक, त्याच्या आर्थिक असतील, त्याच्या विकास अवस्थेतल्या असतील, त्याच्या मैत्री बाबतीतल्या असतील, त्याच्या प्रेम प्रकरणातल्या असतील, त्याच्या घरच्या भांडणाबद्दल असतील, तो काहीतरी कला शिकणार असेल, त्याला नेतृत्व गुण असतील, त्याला सामाजिक संघर्ष असेल, काही त्याला सामाजिक विषमता दिसत असेल, ह्या बाबतीत आपण सगळे प्राध्यापक जर मला त्याचं काही नाही म्हणून जर तटस्थ राहिलो की हा आपला विषयच नाही, तर मग मुलंही म्हणतील की आमचा तुमचा संबंध नाही. पण ज्या वेळेला मुलांना हे कळेल की ह्या सगळ्या बाबतीत कॉलेज आस्था दाखवतंय, तुमच्या दिवशी येऊ लागतं. धन्यवाद सर. मी आता एक आमच्या डॉक्टर सुजाता म्हस्के मॅडम आहेत, त्यांना ऑनलाईन त्यांचा प्रश्न विचारण्यासाठी आमंत्रित करतो. डॉक्टर सुजाता, हा बोला मॅडम, बोला. सर, आय एम ऑडिबल टू ऑल? या शुअर. येस मॅडम. थँक्यू सर. नमस्कार सर. सर्वप्रथम तुमचे आभार मानते. तुमचे जे व्याख्यान सकाळी ऐकले त्याच्यात अगदी उपयुक्त माहिती मिळाली. मी स्वतः एक इंजिनिअरिंग कॉलेजची प्राध्यापिका आहे सर, आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये माझ्याकडे ह्युमन डेव्हलपमेंट सेल आहे, म्हणजे त्याची मी कॉर्डिनेटर आहे. तर या सेल अंतर्गत मला एक आपल्याला प्रश्न विचारायचा. प्रश्न असा की सर, या सेलला हाताळताना बरेचदा काय होतं की मुला मुलींचे जे प्रश्न असतात, विद्यार्थी विद्यार्थिनीचे, ते आल्यानंतर त्यांना जेव्हा आपण सॉल्व्ह करतो किंवा त्यांचं ऐकून घेतो की कोणाची कंप्लेंट आहे, मुलीची कंप्लेंट आहे अथवा मुलाची कंप्लेंट आहे, ती ऐकून घेत असताना बरेच वेळा पालकांना सुद्धा याच्यात समाविष्ट करून घ्यावं लागतं सर. पण जेव्हा समस्या निर्माण कुठे होते की जेव्हा यामध्ये पालक समाविष्ट होतात तेव्हा पालकांचे जे व्ह्यू येतात, इंटरॅक्ट व्ह्यू येतात, काही पालक अगदी अग्रेसिव्हली बिहेव करतात. आमचा मुलगा असा नाही, आमची मुलगी अशी नाही, असे संस्कार यांच्यावर नाही, आणि काही अगदी भावूक होऊन जातात. म्हणजे आपण ज्याला म्हणतो इमोशनल डिप्रेस्ड होतात की मुला मुलींना शिक्षण देणंच योग्य नाही. अशा वेळेस तर समस्या एक येते, तीच तुम्हाला विचारते की मुलांचे आम्ही समुपदेशन करू शकतो एक शिक्षकाच्या नात्याने, पण पालकांचे यावेळेस जे आम्हाला समुपदेशन करावे लागते त्यामध्ये अनेक समस्या येतात. त्याबद्दल थोडक्यात आम्हाला मार्गदर्शन करा. अरे वा. हो मॅडम, हे अगदी महत्वाचं विचारलं तुम्ही. माझं स्पष्ट मत असं आहे की पालकांचं सुद्धा समुपदेशन किंवा पालक कार्यशाळा किंवा पालकांच्या ज्या आधी सुरुवात मीटिंग पासून घेता येते, पालक सभांपासून, आणि मला सुदैवाने खूप अनुभव मिळाला पालकांशी बोलण्याचा, विशेषतः शालेय पालकांबाबतीत. महाविद्यालयीन पालकांशी तसा अनुभव मिळालेला आहे बोलण्याचा. तुम्ही म्हणताय अगदी खरं आहे, मी सहमत आहे त्याच्याशी की पालकांमध्ये एक पजेशन असतं किंवा आपल्या मुलांचे दोष जाणून घेण्याची वृत्ती नसते किंवा ते मान्यच करत नाही, किंवा काही पालक तुम्ही म्हणालात तसं अतिशय भावूक आणि एका दुसऱ्या टोकाला जाणारे असू शकतात. त्यामुळं ह्याला काही आपल्याला परत वेळ देण्याचा हा प्रश्न आहे की काही समुपदेशन नुसत्या मुलांचं व्हावं, काही नुसत्या पालकांचं व्हावं आणि काही एकत्रित असं ते करावं लागेल. आणि त्याला समुपदेशन असा शब्दही ठेवायचं कारण नाही, त्याला वेगवेगळ्या पद्धतीने करावं. पुण्यातल्या एका प्रख्यात शाळेमध्ये 10वी 11वीची जी उन्हाळ मुलं होती ती बसतच नाहीत वर्गात आणि अभ्यास करत नाहीत आणि सारखी नापास होतात. त्यांच्या व्याख्यानासाठी मी गेलो तर तिथं ते म्हणाले पालक आलेले चालतील का? त्यांनी आवर्जून सांगितलं येऊ द्यात पालक. त्यामुळे त्या व्याख्यानामध्ये मी शिक्षक, हे उन्हाळ विद्यार्थी आणि त्यांचे पालक असं तिघांच्या समोर ते व्याख्यान गेलो, आणि मला इतका चांगला अनुभव आला की ज्या पद्धतीने मी माझ्या विषयाची मांडणी तिघांसाठी वेगवेगळी केली, ते करताना मी तिघांचं काय चुकतं आणि तिघांनी काय केलं पाहिजे असं
न दुखावता माझ्या विशिष्ट शैलीमध्ये सांगत गेलो आणि त्या मुलांना मी खूप चांगल्या रीतीने प्रभावित करू शकलो आणि पालकांकडून मुलांकडून प्रतिज्ञा करवून घेतल्या. हे करताना मी मुद्दाम पालकांना माईकवरती बोलवून आणि त्यांना त्यांच्या मुलांचे सद्गुण सांगायला लावले आणि काय चुकतो हे सांगायला लावले. आणि त्याच माईकवरती त्या मुलाला सांगायला लावलं की तुला तुझे आईवडील का आवडतात आणि त्यांच्यात काय कमी हे पण तू सांग. हा धाडसी कार्यक्रम 3 ते 4 तास चालला आणि पुढे 3 वर्ष सलग चालला आणि त्याची इतके चांगला फीडबॅक आम्हाला मिळाला की जिथं पालकांना फक्त हे कौशल्याने करावं लागलं आणि मी ते माझं कौशल्य वापरतो. कारण तिथं मी कोणाचा अपमान केला नाही, तिथं मी गोड बोलून सगळं करून घेतो. आणि मग काही पालक तुम्ही आता म्हणाला तसं डोळ्यात पाणी आणून रडून लागून सांगायला लागले. काही मुलांनी तिथं प्रतिज्ञा केल्या, काही मुलं अगदी विचारात पडल्यासारखी दिसली. म्हणजे मला त्यात नाही का असा आत्मविश्वास आला की शक्य आहे. आपले हे स्वतःची इगो बाजूला ठेवून एका खात्रीपूर्वक व्यक्ती आपल्याला मोकळं करते मन असं जर कळलं तर पालक हे आपल्या पुढे व्यक्त होऊ शकतात. त्याच्यात काही गोष्टींना तोंड द्यावं लागतं. असं आढळलंय की पालकांना इगो असतो, पालक थोडंसं खोटं बोलतात आणि मुलं त्या मनाने खरी बोलतात असं पण आढळलेलं आहे. की एखाद्या मिटिंगला का नाही आला म्हणून कारण विचारल्यानंतर मुलांनी सगळ्यांनी खरी कारणं सांगितली की पालकच म्हणाले जाऊ आणि पालकांना मात्र ते लिहून टाकायला सांगितले चिठ्ठ्या, तर पालकांनी मात्र वेगवेगळी खोटी कारणं फार गोंडस कारणं दिली. तर हा जो भाग आहे ते मुलांना एक्सपोज केलं पाहिजे पालकांसमोर आणि पालकांना मुलांसमोर एक्सपोज केलं पाहिजे. पण हे करताना अतिशय चांगल्या शिक्षकांची फौज तयार पाहिजे. खूप चांगले समुपदेशक, खूप चांगले वक्ते आणि खूप चांगल्या पद्धतीने जर असा कार्यक्रम राबवला. मी जे आता नाव सांगितलं शाळेतलं ते पुण्यातल्या पेरिपेट हायस्कूलचा अनुभव आहे. तिथले अर्नाळे मुख्याध्यापक होते, त्यांचा उपक्रम होता. तर 3 ते 4 वर्ष सलग मी तिथल्या अशा पालकांची मुलांशी बोलत हे करू शकतो. हे महाविद्यालयात देखील करता येईल. अनेक खेडोपाडी सुद्धा शेकडोंच्या सहवासामध्ये मोठ्या जमावापुढे सुद्धा पालकांना हे बोलतो का पालक पुढे येतात आणि सांगतात त्यांच्याबद्दलचं. ह्या कल्पना पालकांना माहीतच नाही. त्यांना पालक म्हणून पोझिशनचा असतो आणि सगळं शिक्षकांच्यावर सोपून मोकळे होतात. आणि शिक्षकांबाबतीत असं होतं की हे पालकांनी बिघडवलेली मुले आहेत, आमची काय जबाबदारी, आमचा काहीच संबंध नाही, आम्ही काय काय करणार त्यासाठी. हे दोन्ही सोडून सामूहिक जबाबदारी जर धरली तर हे समुपदेशन काय. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आपण शेवटचा प्रश्न घेऊया. डॉक्टर धनंजय बिजवे सर आहेत ऑनलाईन. सर आपलं हे करा माईक, आपण प्रश्न विचारा. धनंजय बिजवे सर. बोला सर. बोला 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 सर बोला. आपला आवाज बरोबर येत नाही. बिजवे सर आपला आवाज येत नाहीये. मला पण नाही ऐकू आलं बिजवे सरांचं. हा हा आता येत आहे. बोला सर बोला. आवाज नाही येत आहे बिजवे सर, आवाज नाही येत आहे. आवाज आवाज तुमचं काहीतरी कनेक्शन ते सोडून बोला. सॉरी सर, मला नाही ऐकू आला प्रश्न. चॅटबॉक्सवर बिजवे सर तुमचा प्रश्न आहे, चॅटबॉक्सवर आहे. बिजवे सरांचा प्रश्न चॅटबॉक्सवर आहे बघा. आदरणीय दत्तात्रेय तापकीर सर, आपले पहिल्यांदा खूप खूप आभार व्यक्त करतो. मी डॉक्टर श्रीकांत पाटील, संचालक आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग. नमस्कार नमस्कार. आणि खरोखरच आज आपले सगळ्यांनी व्हिडिओ बघितले आणि एक चांगलं प्रश्न उत्तराचं सेशन आपल्यासोबत झालं. आता हा निरंतर आम्हाला कार्यक्रम ठेवायचा आहे, कारण आमचं डिपार्टमेंटच निरंतर आहे आणि म्हणून या पुढे आपली खूप मदत आम्हाला लागणार आहे सर. आणि आपण आम्हाला अशाच प्रकारचं सहकार्य कराल अशी अपेक्षा या प्रसंगी व्यक्त करतो.
आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार सेवा विभागामार्फत आणि आमचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर साहेब यांच्या वतीनं सुद्धा आणि माझ्या वतीनं सुद्धा आपले खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आपलं हे सेशन या प्रसंगी आपलं इथे थांबूया. यानंतर लगेचच दुसरं सेशन सुरुवात होत आहे. मला असं वाटते डॉक्टर पठाण सर जॉईन झालेले आहेत. मी सरांना विनंती करतो, डॉक्टर पठाण सरांना, की त्यांनी जॉईन व्हावं. त्यांचा माईक जो आहे तो जर म्यूट असेल तर त्यांनी सुरू करावा. सर दिसतायत, जॉईन झालेले आहेत. मी सरांचा परिचय करून सरांचा परिचय झालेला आहे आणि डायरेक्ट आपण प्रश्न उत्तराला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आपला असेल तर तो चॅटबॉक्स मधून आपण. धन्यवाद सर. काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे मगाशी सर आवाज डिस्कनेक्ट झाला होता, पण क्वेश्चन घेतलेला होता. अच्छा. मी परत क्वेश्चन सांगते. समुपदेशनाच्या सुविधा जर उपलब्ध नसतील तर समुपदेशनावर त्याचा परिणाम होतो का? अच्छा. जसं की माझ्या सेशन मध्ये पण मी आव्हानामध्ये अपुऱ्या सुविधा हा एक मुद्दा त्यामध्ये तर घेतला होता. हॅलो, आवाज येतोय का? बाकीच्यांचा येतोय? सॉरी सर, आता येतोय तुमचा आवाज. प्लीज कंटिन्यू. हो, हा. तर जसं की आम्ही समुपदेशनातील आव्हाने यामध्ये तर हा मुद्दा बघितला होता की अपुऱ्या सुविधा या प्रभावी समुपदेशनामध्ये एक मोठा अडथळा निर्माण करू शकतो. जसं की मित्रांनो, आम्ही जे समुपदेशना संदर्भातलं आतापर्यंत जे वेगवेगळ्या रिसोर्स पर्सन माध्यमातून चर्चा केलेली आहे किंवा ज्ञान अर्जित केलेलं आहे, त्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट अशी लक्षात येत असेल की मानसशास्त्रीय समस्या ज्या विद्यार्थ्यांना उद्भवतात त्या विद्यार्थ्यांचे ज्या वेगवेगळे लिमिटेशन्स असतात किंवा ते एका प्रकारे आम्हाला असं दिसून येतं की ते बोलके नसतात किंवा खूप घाबरलेले असतात किंवा ते व्यक्त होणारे नसतात. आणि अशा वेळी जर ते त्यांच्या मित्रांच्या मदतीनं किंवा ते स्वतःहून तुमच्याकडे आले असता, त्या ठिकाणी तुमच्याकडे एक काउन्सिलिंग सेटअप असणं आवश्यक आहे. काउन्सिलिंग सेटअप म्हणजे काउन्सिल सेलमध्ये आपण असं म्हणतो की एक बैठक व्यवस्था व्यवस्थित हवी, तुमची व्यवस्था ऍज अ काउन्सिलर म्हणून एक व्यवस्थित हवी, किंवा महाविद्यालयातील असा परिसर नको की ज्या ठिकाणी सगळ्यांना या ठिकाणी लक्षात येतंय. कारण की प्रत्येक विद्यार्थी जो आहे आपल्या समस्ये संदर्भात खूप गोपनीयता पाळत असतो किंवा त्याला असं नेहमी वाटतं की ते इतरांना कळावे नाहीत. म्हणून ह्या अपुऱ्या सुविधा ज्या असतात ते खूप मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण करतात प्रभावशाली समुपदेशनामध्ये. दुसरा अजून कोणता प्रश्न? आणखी एक सहभागींना एक सांगू इच्छिते की मगाशी जे पहिलं सेशन आपलं डिस्कनेक्ट झालं होतं त्याचे क्वेश्चन आन्सर सुरू आहेत. दुसरा क्वेश्चन आहे, समुपदेशनात सल्लार्थींच्या स्वायत्ततेचा आदर राखला जावा यावर थोडे सांगावे. जसं की आम्ही जे इथिकल कोड संदर्भात चर्चा केली, त्या इथिकल कोड्स मध्ये यावरती प्रामुख्याने भर देण्यात आलेला आहे की सल्लार्थी जेव्हा समुपदेशनासाठी तुमच्याकडे येतो तर त्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की त्याची ऑटोनॉमी त्यामध्ये असणं खूप आवश्यक आहे. कारण की तो ठरवणार की म्हणजे त्याला तुमच्याकडून समुपदेशन घ्यायचं आहे किंवा नाही, किंवा त्याला एखादा निर्णय घ्यायचा आहे किंवा नाही. म्हणून हे खूप महत्वाचं या ठिकाणी इथिक्स म्हणून आम्ही बघतो आणि तो इथिक्स आमच्याकडनं त्याला तो प्रदान करण्यात यावा. त्याला या समुपदेशन प्रक्रियेत तितकी स्वायत्ता असावी असं कोड ऑफ इथिक्स या ठिकाणी सांगतात. त्याच्यानंतर चॅटबॉक्स मध्ये एक क्वेश्चन आलेला आहे सर. ट्रान्सलेटरला ठेवता येईल का? हॅलो, क्वेश्चन ऐकायला आला का सर? नाही, विचारा ना पुन्हा. हा, समुपदेशन करीत असताना जर भाषेची समस्या निर्माण झाली तर ट्रान्सलेटरला ठेवता येईल का? तशी तर ही खूप मोठी मर्यादा पडते. कारण की समुपदेशक हा ज्या पद्धतीनं समुपदेशन करत असतो
आणि त्या सल्लार्थीचा एक विश्वास संपादन करतो, त्यासोबत रॅपो स्टॅब्लिश करतो. अशा वेळी जर होतच नसेल किंवा त्या भाषेतला तो भाषेचा जाणकार एखादा समुपदेशक असेल तर त्यांना स्वतःची मर्यादा लक्षात घेऊन त्याला त्याकडे रेफर करावे. आणि जर कोणी नसेलच अशा परिस्थितीमध्ये आपण तसा ट्रान्सलेटर ठेवू शकतो. परंतु जेव्हा आम्ही ट्रान्सलेटर किंवा अनुवादक जेव्हा त्या सेशन मध्ये ठेवतो तेव्हा एक इफेक्टिव्ह काउन्सिलिंग होईलच असं सांगता येत नाही. तरी पण या ठिकाणी अशी समस्या उद्भवल्यास त्या भाषेचं ज्ञान असणाऱ्या समुपदेशकाकडे त्याला रेफर करावे. नसता मग अशा जर तोही नसेल तेव्हा आम्ही त्या ठिकाणी ट्रान्सलेटर त्या ठिकाणी ठेवू शकतो. नेक्स्ट. त्यानंतर मनीषा लाकडे मॅमचा क्वेश्चन आहे. विचारा. लाकडे मॅडम, अनम्यूट करा मॅडम तुम्ही. नमस्कार सर. मला असं विचारायचं होतं की सकारात्मक भावांतर. हॅलो. अर्धवट तुम्ही आणि अनम्यूट दिसतायत तुम्ही. म्यूट झालेले आहात, अनम्यूट करा. मॅडम क्वेश्चन परत सांगा. नमस्कार सर. नमस्कार सर. आपल्याला असा प्रश्न विचारायचा होता सर, भावांतरण टाळण्यासाठी काय करावे? सकारात्मक भावांतरण टाळण्यासाठी काय करावे? भावांतरण टाळायचं असेल तर काय करावे? येस सर. आम्ही ज्या पद्धतीनं स्किल्स काउन्सिलरचे स्किल्स बघतो त्या स्किल्स मध्ये एक समुपदेशक म्हणून आम्हाला ह्या गोष्टी जितक्या लवकर लक्षात आल्या तितकं ते काउन्सिलिंग साठी खूप महत्वाचं असतं. जेव्हा सल्लार्थी सकारात्मक भावांतरण त्याचं सुरुवात होते तेव्हा आपण त्या सल्लार्थीला त्या पद्धतीनं म्हणजे समजून सांगावे म्हणावे किंवा त्यापासून तर आम्ही एका प्रकारे आम्ही अशा वेळी बऱ्याच सेशन्स मध्ये असं बघतो की समुपदेशकाला जेव्हा असं वाटलं की याचं पॉझिटिव्ह ट्रान्सफरन्स होत आहे, एकतर तो सेशन त्याचा जो आहे एंड करतो किंवा दुसऱ्या समुपदेशकाकडे त्याला पाठवतो किंवा त्यातून त्याला निघण्याकरता वेगवेगळे म्हणजे माध्यम वापरतो आणि शेवटी त्याला असं वाटलं की आता पॉझिटिव्ह ट्रान्सफरन्स खूप झालेला आहे तेव्हा तोच त्यामधून तर बाहेर निघतो किंवा त्याला दुसऱ्या काउन्सिलरकडे पाठवतो. हा मार्ग त्यामध्ये वापरू शकतात. पुढचा क्वेश्चन आहे सर सचिन जाधव सरांचा. समुपदेशन या प्रक्रियेमध्ये प्रतिभावांतरण खूप मोठी समस्या आहे. ही समस्या कशी सोडवावी? तुमच्या स्क्रीनवर पण दिसत असेल सर, चॅटबॉक्सला आलेला क्वेश्चन आहे. हो. आता भावांतरण आणि प्रतिभावांतरण या संदर्भातले जे दोन्ही प्रश्न आहे, जसं पॉझिटिव्ह ट्रान्सफरन्स मध्ये आपण या सल्लार्थ्याकडून हे भावांतरण बघतो, तसं प्रतिभावांतरण हा समुपदेशकाकडून सल्लार्थ्याप्रती होत असतो. आता ह्या कोड ऑफ इथिक्स मध्ये याला विशेष यामुळेच नमूद करण्यात आलं आहे की यामुळे तर बरेचसे जे इथिक्स आहे ते ब्रेक होतात. आता जेव्हा समुपदेशकाला असं सल्लार्थी विषयी समजा त्याचं ट्रान्सफरन्स झालं असेल तेव्हा त्यांना स्वतःहून त्या समुपदेशनातून स्वतःला वेगळं करावं आणि त्याला त्या सल्लार्थ्याला समुपदेशनाकरिता दुसऱ्या समुपदेशकाकडे पाठवावं असं मला वाटतं. आणखी एक क्वेश्चन आहे सर त्याच्याच खाली वनिता राऊत. आजकाल जो समुपदेशनचे दुकाने काढून बसलेले जे स्वयंघोषित समुपदेशकांवर काय कारवाई करावी? आता बघा, जसं की मी मागं पण बोलत असताना मेंटल हेल्थ केअर ऍक्ट या शब्दाचा उल्लेख केला, जो 2017 मध्ये आमच्या इथं कायदा लागू झालेला आहे. त्यामध्ये पण स्पष्ट या ठिकाणी लिहिलेलं आहे की ज्यांना म्हणजे लायसन्स नाहीये आणि ते समुपदेशन करतात तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई वगैरे त्या संदर्भातले नियमन केलेले आहेत. आता ही एक